नमस्कार, मी वैजनाथ गाडेकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ ई टॅक्सवाला बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर मधील बिझनेसच्या वेगवेगळ्या संधी, की बँकिंग सेक्टर मध्ये जर बिझनेस करायचा असेल तर काय काय संधी आहेत आपल्याला, आणि त्यानंतर आपल्याला काय पूर्व तयारी करायला पाहिजे, आपल्याला कॅपिटल किती रिक्वायरमेंट असतं, आपल्याला मध्ये काय काय अडचणी येऊ शकतात, आपले ब्रांच सेटअप कसं काय असायला पाहिजे, त्यानंतर कोणतं रजिस्ट्रेशन आपल्यासाठी सुटेबल आहे. आता बघा, बँकिंग अँड फायनान्स सेक्टर मध्ये जर बिझनेस करायचा असेल तर खूप सारे संधी आहेत, म्हणजे वेगवेगळे पर्याय आहेत. काय काय पर्याय आहेत ते आपण बघणारच आहोत. पण या सर्व गर्दीमधून आपल्याला एक्झॅक्टली निवडायचे काय आहे तर तेच आपण बघणार आहोत. म्हणजे ते डिपेंड असेल की तुमची मेंबर कॅपॅसिटी किती आहे, तुम्ही मेंबर्स किती आहात, फाउंडर मेंबर्स, त्यानंतर तुमचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी किती आहे, त्यानंतर तुमचं एरिया ऑफ ऑपरेशन म्हणजे तुमचं टार्गेटेड एरिया कोणता आहे, त्यानुसार सुद्धा तुम्ही योग्य तो पर्याय निवडू शकता. तर बघा, बँकिंग बिझनेस जर करायचा असेल तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर कोणते कोणते ऑप्शन आहे तर आपण एक मोठ्या लेवलवरून छोट्या लेवल पर्यंत बघणार आहोत. म्हणजे एकदम मोठ्या लेवलचं जर रजिस्ट्रेशन बघितलं किंवा बँकिंग ऑप्शन्स जर बघितलं बँकिंग आणि फायनान्स सेक्टर मधला, तर एक जे टॉपचं लेवल आहे तर ते बँक आहे. म्हणजे जसं आपण बघतो की नॅशनलाइज बँक आहे, कमर्शियल बँक्स आहेत, शेड्यूल बँक्स आहेत, नॉन शेड्यूल बँक्स आहेत. तर हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि आपल्याला कोणता सुटेबल पर्याय आहे, किंवा आपले जे आता व्ह्युअर्स आहेत तर जनरली सर्वांचं मी असं कन्सिडर करून चालतो की कॅपिटल रिक्वायरमेंट थोडी कमी असू शकते, कारण बँक जर रजिस्ट्रेशन करायला गेलं तर एक्सपिरियन्स लागतो, कॅपिटल हेवी लागतं. हेवी म्हणजे 200 CR च्या पुढे लागू शकतं. त्यानंतर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तर तो 10 वर्षाच्या पुढे तरी ऍटलिस्ट असायला पाहिजे तुमच्या प्रमोटर बॉडीचा. तर त्यामुळे आपण जे शक्य आहे त्यांचं अगोदर डिस्कशन करू. तर बघा, यामध्ये फर्स्ट जो ऑप्शन आहे, जनरली मी अगोदर तुम्हाला ऑप्शन सांगतो कोणते कोणते आहेत. एक बँक करू शकता तुम्ही, त्यानंतर आता स्मॉल फायनान्स बँक हे सुद्धा एक ऑप्शन आहे, त्यानंतर मल्टी स्टेट आहे, मल्टी स्टेट सुद्धा करू शकता, त्यानंतर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सुद्धा करू शकता, त्यानंतर फायनान्स कंपनी सुद्धा आपण करू शकतो, त्यानंतर मायक्रो फायनान्स सुद्धा करू शकतो, त्यानंतर सेक्शन 8 मायक्रो फायनान्स हे सुद्धा एक ऑप्शन आहे, त्यानंतर निधी कंपनी सुद्धा आहे. या व्यतिरिक्त आणखी एकदम छोट्या लेवलवर बघितलं तर सावकारी हे सुद्धा एक लायसन घेऊन आपण या सेक्टर मध्ये बिझनेस करू शकतो. तर आपण वन बाय वन बघणार आहोत. तर सध्या आपण बघतो आहोत स्मॉल फायनान्स बँक. स्मॉल फायनान्स बँक मध्ये जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर काय काय आवश्यकता आहे, कॅपिटल किती लागणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत, मेंबर्स किती लागते हे सुद्धा बघणार आहोत, त्यासाठी कोणती कंपनी करावी लागते हे सुद्धा बघणार आहोत. तर जी स्मॉल फायनान्स कंपनी आहे, स्मॉल फायनान्स बँक आहे, ही प्रायमरी काय करते तर जे अंडर प्रिव्हिलेज सेक्शन आहे, म्हणजे जे स्मॉल इन्कम सोर्स वाले जे लोक आहेत, किंवा स्मॉल फार्मर्स आहे, स्मॉल बिझनेसमॅन आहेत, किंवा ज्यांचं इन्कम एकदम कमी आहे, अशांसाठी काम करणारी एक बँक आहे. ऍक्च्युली ही जी आहे एक अगोदर जे मायक्रो फायनान्स कंपनी होती तर त्या कंपनीलाच आता बँक मध्ये रूपांतर करण्याचं काम गव्हर्नमेंटने केलेलं आहे. तर हे काय करू शकते तर आता जे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे तुम्ही डिपॉझिटही घेऊ शकता आणि लोन सुद्धा देऊ शकता. कोणाला देऊ शकता तर ग्रुप मध्ये सुद्धा देऊ शकता आणि इंडिव्हिज्युअल लोन सुद्धा देऊ शकता. यामध्ये काय आहे की तुम्ही सेक्युर्ड लोन देऊ शकता, अनसेक्युर्ड लोन दोन्हीही पॉसिबल आहे. आता हे जर करायचं असेल तर काय आवश्यक आहे तर तुम्हाला अगोदर पब्लिक लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशन करणं आहे. आता पब्लिक लिमिटेड कंपनी करायची म्हणजे काय आहे ते बघणार आहोत. जनरली त्यासाठी एक मिनिमम 7 मेंबरची रिक्वायरमेंट असते. तर हे 7 लोकांना घेऊन सुद्धा तुम्ही पब्लिक लिमिटेड कंपनी करून हे स्मॉल फायनान्स बँक जी आहे ती करू शकता. पण एवढं इझी पण नाहीये, डायरेक्ट आपण पब्लिक लिमिटेड कंपनी करून स्मॉल फायनान्स बँक साठी अप्लाय नाही करू शकत, कारण आरबीआय ची परमिशन यामध्ये आवश्यक असते आणि आरबीआय परमिशन एवढ्या इझिली आपल्याला मिळत नाही. का? कारण तुमचं बॅकग्राऊंड बघितलं जातं की ही कंपनी करण्यामागे कोण आहे, कोण प्रमोटर आहे, त्यांचा एक्सपिरियन्स काय, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं कॅपिटल क्षमता किती आहे, त्यांचा जे पुढचे 5 वर्षाचं टार्गेट काय आहे, म्हणजे तुमचा बिझनेस प्लॅन काय आहे, आणि महत्वाचं त्यांचं जे काही हे आहे म्हणजे आपण त्याला क्रेडिट स्कोअर बोलतो, त्याला म्हणजे एक लिगल लँग्वेज मध्ये फिट अँड प्रॉपर पर्सन तो असायला पाहिजे. तर हे सर्व जर असेल तर तुम्ही करू शकता. आपण हे प्रॉपरली
हे स्मॉल फायनान्स बँकेचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करून देऊ शकतो. पण फ्रेशली होत नाही, अगोदर तुमचा बँकिंग सेक्टर मधला एक्सपिरियन्स असायला पाहिजे. ऍटलिस्ट फायनान्स सेक्टर मध्ये तुम्ही म्हणजे तुमची स्वतःची बँक असायला पाहिजे, मायक्रो फायनान्स असायला पाहिजे, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जाता येतं. तर त्यानंतर आता आपण बघणार आहोत की यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर यासाठी जे कॅपिटल रिक्वायरमेंट आहे मिनिमम 200 करोड रुपयाचं कॅपिटल लागतंय. आपण हे मोठ्या लेवल पासून छोट्या लेवल पर्यंत बघणार आहोत. म्हणजे आता हे जसं 200 करोड रुपये आहे, तर यानंतर जे काही आपण ऑप्शन सांगणार आहोत तर ते कमी कॅपिटल मध्ये जाईल आणि कमी तुमचे मेंबर्स रिक्वायरमेंट राहील. तर यामध्ये 200 करोड रुपयाचं कॅपिटल आहे. कॅपिटल म्हणजे आपलं नेट ओन फंड सुद्धा 200 CR ऍटलिस्ट असायला पाहिजे. आता कंपनी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मिनिमम कमी कॅपिटलनी सुद्धा कंपनी रजिस्ट्रेशन होते, पण तुमचा जो नेट ओन फंड आहे तो कमीत कमी तुम्हाला जर कमेन्समेंट ऑफ बिझनेसचं सर्टिफिकेट जर पाहिजे असेल, म्हणजे हा ऍक्च्युअली बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल तर 200 CR तुम्हाला NOF तुमचा असायला पाहिजे. तर त्यानंतर तुमचं जे प्रमोटरचं कॅपिटल आहे, इनिशियल कॅपिटल स्वतःच जे प्रमोटर्स आहे तर ते मस्ट बी 40% असायला पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही मार्केटमधून सर्व काही हा फंड जमा करून तुम्ही हे स्टार्ट करू शकता. तर प्रमोट ऍटलिस्ट या 200 CR मध्ये तुमचं 40% असायला पाहिजे. त्यानंतर एलिजिबल प्रमोटर्स कोण आहेत, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की 10 इयर्सचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे, तो इंडियन रेसिडेंट असायला पाहिजे. त्यानंतर एक्झिस्टिंग NBFC सुद्धा यामध्ये जाऊ शकता. लोकल एरिया बँक सुद्धा स्मॉल फायनान्स बँक स्टार्ट करू शकतात. त्यानंतर प्रमोटर शुड बी फिट अँड प्रॉपर. मी आता तुम्हाला सांगितलं की म्हणजे त्यांच्या फिट अँड प्रॉपरची काय डेफिनेशन आहे, त्यांच्या नावे कोणतीही पोलीस कंप्लेंट नसावी, त्यांचं कोणत्याही बँकेचे ते डिफॉल्टर्स नसावे. त्यानंतर त्यांचं जे क्रेडिट ब्युरो रिपोर्ट आहे तो एकदम क्लीन अँड क्लिअर असायला पाहिजे. तर असे या सर्व रेकॉर्ड मध्ये सर्व कंडिशन्स मध्ये जर तुम्ही फिट आणि प्रॉपर जर बसत असेल तर बिलकुल आपण या पर्यायामध्ये जाऊ शकतो. आपलं पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण सपोर्ट राहतो टीम टॅक्स वाला स्मॉल फायनान्स बँक तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देऊ शकतो. यासाठी हायली क्वालिफाईड एक्सपिरियन्स लागतो रजिस्ट्रेशन करण्याचा. आपली टीम तेवढी क्वालिफाईड आहे, आपण हे रजिस्ट्रेशन प्रॉपरली करू शकतो आणि विदिन अ टाइम तुम्हाला हे सर्व्हिस आपण देऊ शकतो. चालेल, आपण पुढे जातोय. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, लिहू शकता. याचे स्क्रीनशॉट घ्या जनरली तुम्हाला फ्युचर रेफरन्स साठी. ठीक आहे, तर आपण पुढे जातो आहोत. त्यानंतर NBFC हा एक ऑप्शन आहे. NBFC मीन्स नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. आता यामध्ये प्रायमरी काय मोटिव्ह आहे, तर हा इथे फक्त मी जसं आता अगोदर सांगितलं की स्मॉल फायनान्स बँक काय करू शकते, तर डिपॉझिट घेऊ शकते आणि लोन पण देऊ शकते. पण हा जो आहे हा प्युअरली फायनान्स बिझनेस आहे. फायनान्स बिझनेस मीन्स यामध्ये आपण डिपॉझिट बिलकुल घेऊ शकत नाही. यामध्ये काय अलाउड आहे, फक्त आणि फक्त लोन देणं. आता त्यासाठी फंड कुठून येईल, तर फंड तुमचे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत, जे काही तुमचं कॅपिटल आहे, तर यामधूनच तुम्हाला हा लोन वाटप करणं आहे. तर हे इथे RBIचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. आतापर्यंत जे आपण मागचं बघितलं तिथे RBI रजिस्ट्रेशन लागतं, इथे RBI म्हणजे RBIचं रजिस्ट्रेशन RBI लायसन्स कंपल्सरी आहे. आपण यानंतर काही जे इझी आणि सिंपल आहे ते सुद्धा बघणार आहोत, ज्यासाठी RBI रजिस्ट्रेशन नाहीये, ज्यासाठी जे आपण पुढे बघणार आहोत ते सांगतोय मी, जे सिंपल आहे. RBI रजिस्ट्रेशन नाही, मेंबर रिक्वायरमेंट एकदम कमी, कॅपिटल रिक्वायरमेंट एकदम कमी, असे काही ऑप्शन्स इझिली स्टार्ट करू शकतो, एकदम कमी फीस मध्ये स्टार्ट करू शकतो. असे सुद्धा आपण बँकिंग बिझनेसचे ऑप्शन्स बघणार आहोत. तर आपण बघतोय NBFC चे काही टाइप्स आहेत. तर काय टाइप्स आहेत, जनरली जे आपण बघतो मोस्टली जे आपण फायनान्स कंपनी बघतो तर ती असते इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी. त्यानंतर असते इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी. आता इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी काय करते, तर आपल्या जो काही इन्व्हेस्टरचा फंड असतो तर तो जो फंड आहे त्याच्या प्रॉपरली युटिलाइज करून तो इन्व्हेस्टमेंट केला जातो आणि क्रेडिट म्हणजे लोन म्हणून वाटप केला जातो. मग हा मायक्रो लेवलवर, जनरली मायक्रो लेवलवर असतो आणि काही प्रमाणात मोठ्या लेवलवर सुद्धा देऊ शकता. तुम्ही ते रीड करू शकता डिटेलमध्ये. इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी जनरली काय काम करते, तर ही प्युअरली इन्फ्रा सेक्टर डेव्हलपमेंट साठी फंडिंग करते. त्यानंतर मायक्रो फायनान्स कंपनी सुद्धा आहे. आता मायक्रो फायनान्स कंपनी हा NBFCचाच प्रकार आहे, आपण सेपरेट तो बघणार आहोत, कारण हा
बँकिंग अँड फायनान्स सेक्टर मधलाच ऑप्शन आहे, ज्याची रिक्वायरमेंट सुद्धा यापेक्षा कमी आहे. त्यानंतर पीअर टू पेअर लेंडिंग प्लॅटफॉर्म सुद्धा आपण स्वतःचा डेव्हलप करू शकतो. त्याच्या काय कंडिशन्स आहेत त्या सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर आपण सध्या जो हा फर्स्ट वाला पर्याय आहे तो बघत आहोत. त्यानंतर आपल्याला सेकंड वाला ऑप्शन जो आहे तो आपल्यासाठी सध्या लागू होत नाही, कारण तो इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यानंतर मायक्रो फायनान्स हे आपण सेपरेटली बघणार आहोत. पीअर टू पीअर लेंडिंग काय आहे हे सुद्धा आपण सेपरेटली बघणार आहोत. तर आता एनबीएफसी जर करायचं असेल, एनबीएफसी जर बिझनेस करायचा असेल तर आपल्याला काय आवश्यक आहे, तर आपल्याला फर्स्ट कंपनी रजिस्ट्रेशन करावे लागेल. यामध्ये पब्लिक लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड दोन्ही करू शकतो आपण. त्यानंतर डायरेक्टरचा एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. आता हे हाय लेवलचं एक बँकिंग बिझनेस असल्यामुळे यामध्ये एक्सपिरियन्स मॅटर करतो. आता मी अगोदर जे सांगितलं तिथे सर्व डायरेक्टर्सला एक्सपिरियन्स असायला पाहिजे. इथे तुम्हाला ऍटलिस्ट तुमची जी काही बॉडी आहे 1/3 डायरेक्टर्स तरी फायनान्शियल सेक्टर मध्ये एक्सपिरियन्स होल्डर पाहिजे. म्हणजे कुठल्याही एखाद्या नॅशनलाइज कमर्शियल बँकेमध्ये, शेड्यूल बँकमध्ये त्यांनी टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये काम केलेलं असायला पाहिजे. ऍटलिस्ट 1/3 जे प्रमोटर आहेत ते असायला पाहिजे आपल्या बॉडीमध्ये, तेव्हा आपल्याला एनबीएफसी स्टार्ट करता येईल. त्यानंतर जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो तर त्यावेळेस 5 वर्षाचा तुमचा बिझनेस प्लॅन सुद्धा रेडी असायला पाहिजे. हा ऍक्च्युअली आपल्याला आरबीआयचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागतो. त्यानंतर तुमचा जो मॅक्झिमम एनओएफ आहे म्हणजे नेट ओन फंड आहे, तर तो मिनिमम 2 CR पाहिजे. आता बघा आतापर्यंत जे बघितलं आपण 200 CR, आता डायरेक्ट 2 CR पर्यंत आलोय आपण. तर मिनिमम एनओएफ तुमचा कॅपिटल जे आहे तर ते 2 CR असायला पाहिजे. त्यानंतर तुमची क्रेडिट हिस्ट्री एकदम क्लिअर असायला पाहिजे. त्यानंतर क्वालिफाय कॅपिटल. त्यानंतर हे जे कॅपिटल तुम्ही 2 CR आणलंय हे कुठेही इलिगल सोर्सेस मधून तुमच्या बिझनेस मध्ये येता कामा नाही. म्हणजे आणि ते फ्री फ्रॉम एनी लिन, म्हणजे कोणताही बोजा नसलेलं हे कॅपिटल असायला पाहिजे. म्हणजे असं नाही करू शकत की आपण कुठून तरी उसने पैसे आणून वगैरे हा फंड जमा करू शकतो. तर हा आपल्याला जो कॅपिटल आहे ते एकदम फ्री असायला पाहिजे. त्यानंतर फेमाचे जे कंप्लायन्सेस आहेत ते सुद्धा आपल्याला इथे फॉलो करायचे आहेत. आता यामध्ये 100% FDI पॉसिबल आहे. तर या सेक्टरमध्ये करायचं असेल, एनबीएफसी मध्ये तुमची तेवढी कॅपॅसिटी असेल तर बिलकुल तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा जो FDI सांगितलं मी, यामध्ये FDI घेऊ शकतो. तर तसं तुमचं जर कॉन्टॅक्ट असतील तर आपण FDI सुद्धा यामध्ये इन्व्हेस्टमेंट घेऊन हा बिझनेस स्टार्ट करू शकतो. त्यानंतर आता मी जसं 2 CR तुम्हाला कॅपिटल सांगितले, हे फक्त आपल्याला बिझनेस स्टार्ट करण्यापर्यंत आहे. आता रिसेंटली जे काही चेंजेस झालेले आहेत, तर रिसेंटली चेंजेस मध्ये जी आपण कॅटेगरी बघितली, फर्स्ट वाली इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी जी आहे ती, तर सुरुवातीला 2 करोड लागतात, पण मार्च 2025 मध्ये आपल्याला इथपर्यंत 5 करोडचा आपल्याला एनओएफ करणं आवश्यक आहे. त्यानंतर मार्च 2027 पर्यंत आपला जो एनओएफ आहे 10 करोड रुपीज करणं आहे, तेव्हाच आपण आपली एनबीएफसी सक्सेसफुली चालू शकतो. त्यानंतर म्युच्युअल फंडचा जो काही आपण कंपनी जर केली तर सुरुवातीलाच 5 करोड रुपये लागते. मार्च पर्यंत 25 पर्यंत 7 करोड आणि 27 पर्यंत 10 करोड रुपये लागते. तर अशा प्रकारे हा नॉन बँकिंग एनबीएफसीचा प्रकार आहे, जो की ओनली फायनान्स सेक्टर म्हणजे लेंडिंग मध्ये काम करतो, ना की डिपॉझिट मध्ये. तर तुमच्यासाठी हे जर सुटेबल असेल तर बिलकुल आपण त्यावर डिस्कस करू शकतो. आणि आणखी हे झाले एक बेसिक रूल्स अँड रेग्युलेशन्स मी तुम्हाला सांगितले की कशा प्रकारे केले जातं. तुम्हाला आता डिसाईड करायचं आहे हे सर्व ऐकून की आपल्यासाठी कोणता सुटेबल आहे. नंतर त्यामध्ये जर आणखी डिस्कशन करायचं असेल तर आपण जरूर करू शकतो. त्यानंतर आपण जो आता बघितलं की मायक्रो फायनान्स जी कंपनी आहे, आता मायक्रो फायनान्सचे 2 प्रकार आहेत ऍक्च्युली. एक आहे आरबीआय रजिस्टर्ड मायक्रो फायनान्स, जी की कंपनी रजिस्ट्रेशन करून केले जाते, आणि दुसरी आहे सेक्शन 8 मायक्रो फायनान्स. आता ह्या दोन्ही पण कंपन्या आहेत, पण काही स्पेशल एक्झम्पशन दिलेलं आहे आपल्याला गव्हर्नमेंटनी की सेक्शन 8 मध्ये आपल्याला आरबीआयचे रजिस्टर नाही, म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे की मायक्रो फायनान्स कंपनी आरबीआय रजिस्टर्ड. आता ही काय काम करते, ही सुद्धा जनरली जे काही रुरल एरियामध्ये आहे, सेमी अर्बन एरिया आहे, किंवा लो इन्कम ग्रुप आहे, किंवा एकदम छोटे बिझनेस आहे, तर त्यांच्यासाठी फायनान्स करण्याचं काम करते. आता हा जो बिझनेस आहे हा कोणासाठी सुटेबल आहे आणि कोण करू शकतो, तर यामध्ये जसं तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये काम केलं जातं, ऍग्रिकल्चरल काही ऍक्टिव्हिटी जर तुमच्या असतील तर तुम्ही
मायक्रो फायनान्स बिझनेस रजिस्टर्ड करून ऍग्रिकल्चरल म्हणजे फार्मर्सला तुम्ही सपोर्ट करण्याचं काम करू शकतो. आर्टिसन बिझनेस आहे, प्रोफेशनल अँड ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा स्मॉल स्केल बिझनेस जे छोटे छोटे बिझनेस आहे त्यांना फायनान्स करण्याचं सुद्धा आपण या मायक्रो फायनान्स द्वारे काम करू शकतो. आता यामध्ये काय आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करण्याचं याचं लायसन्स घेण्यासाठी काय काय कंडिशन्स आहे. तर हे कंपनी जे आहे तुम्हाला कंपल्सरी प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड. जेव्हा आपण आरबीआयचं रजिस्ट्रेशन सुरुवातीला प्रायव्हेट लिमिटेड ओके आहे, पण जेव्हा आपण आरबीआय रजिस्ट्रेशन घ्यायला जातो तर पब्लिक लिमिटेड केलं तर आपलं आणखी जो काही प्रपोजल आहे स्ट्रॉंग होतं आणि आपण रजिस्ट्रेशन इझिली मिळवू शकतं. यामध्ये सुद्धा बेसिक एक्सपिरियन्स तुमचा महत्वाचा आहे. ऍटलिस्ट तुम्हाला 5 इयर्सचा तरी एक्सपिरियन्स असायला पाहिजे, मग म्हणजे आपली प्रोफाईल स्ट्रॉंग बनते. आता आपण बघितलं की सुरुवातीला कंपनी असायला पाहिजे, त्यानंतर तुमचा जो नेट ओन फंड आहे यासाठी 5 CR लागतो. त्यानंतर तुम्ही जे लास्ट पॉइंट तुम्ही बघू शकता, इट इज एलिजिबल टू ऑफर लोन ओनली बिटवीन 50,000 to 1 म्हणजे 1.25 लाख. म्हणजे तुमचं जे लोन देण्याची कॅपॅसिटी आहे तर ती 50,000 ते 1.25 लाख रुपयापर्यंतच आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला तुमच्या कस्टमरला या सेक्टर मधून जर लोन द्यायचं असेल तर 50,000 ते 1.25 लाख याच्यामध्ये द्यावं लागेल. याच्या पुढे नाही जाता येणार तुम्हाला. जर पुढे जायचं असेल तर मग आपण आतापर्यंत जे बघितलं ते आहे किंवा आणखी जे दुसरे ऑप्शन बघणार आहोत ते सुद्धा आहे. तर हे जर तुमच्यासाठी सुटेबल असेल तर तुम्ही बिलकुल आपण डिस्कशन डिटेल मध्ये करू शकतो. या डिस्कशन 1 to 1 सुद्धा डिस्कशन पॉसिबल आहे किंवा तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन डिस्कशन सुद्धा करू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता किंवा आपल्याला डायरेक्ट कॉलवर सुद्धा बोलता येईल. तशी रिक्वायरमेंट असेल तर जरूर आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. आपण हे या सर्व, पण तुम्हाला आणखी एक म्हणजे फायनल करणं आहे की आपल्याला यामध्ये कोणतं सुटेबल आहे. त्याच्यासाठी जरी मदत लागली तर तिथे सुद्धा आपण मदत करू शकतो की योग्य पर्याय सिलेक्शन करण्यासाठी. पुढे आपण बघणार आहोत मायक्रो फायनान्स. आता जे मी सांगितलं की सेक्शन 8 मध्ये हा सगळ्यात सिंपल आणि सोपा ऑप्शन आहे. आता तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की सेक्शन 8 मायक्रो फायनान्स जनरली बंद आहे. हो, बंदच आहे, पण काही प्रोव्हिजन्स आहे, काही क्लॉजेस आहेत. सपोज क्लॉज 85 मध्ये आपण हे रजिस्ट्रेशन करू शकतो. तर मायक्रो फायनान्स सेक्शन 8 चा काय ऑब्जेक्टिव्ह आहे, तर हा प्युअरली एनजीओ सेक्टर मध्ये म्हणजे सोशल वर्किंग सेक्टर मध्ये काम करण्याचं ही कंपनी आहे. तर यामध्ये जनरली बिझनेस नाही होऊ शकत. इथे तुम्हाला काय करणं आहे, सोशल वर्क करणं आहे. पण आता सोशल वर्क मधून सुद्धा कशा प्रकारे तुम्ही इन्कम करू शकता ते इथे सांगण्याची आवश्यकता नाही, ते बिलकुल पॉसिबल आहे. तर मायक्रो फायनान्स सेक्शन 8 मध्ये तुम्ही काय काय करू शकता, तर मायक्रो लेवलवर फंडिंग करणं. म्हणजे मायक्रो लेवलवर म्हणजे एक जसं आता सांगितलं की 50,000 ते 1.25 लाख रुपयापर्यंत तुम्ही, महिला बचत गट आहे, महिला इंडिव्हिज्युअल आहे, ग्रुपने आहे, छोटे बिझनेस आहे, यांना मायक्रो लेवलवर तुम्हाला फंडिंग करायचे. इथे समाजसेवा करायची. आता यासाठी फंडिंग कुठून येईल, तर तुमचा जो काही डोनेशन मिळेल हे एनजीओ असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये एटीजी रजिस्ट्रेशन करू शकता, 12A करू शकता, FCRA करू शकता आणि डोनेशन घेऊन हे जे आलेलं डोनेशन आहे ते मायक्रो लेवलवर आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. यामध्ये डिपॉझिट घेता येतं का? नाही, बिलकुल नाही. तर या अगोदर जे बघितलं आपण NBFC बघितलं, त्यानंतर फायनान्स जी कंपनी आहे मायक्रो, या दोन्ही मध्ये पण इथे पण डिपॉझिट घेणं पॉसिबल नाही. डिपॉझिट कुठे घेऊ शकतो, स्मॉल जे आपण बघितलं स्मॉल फायनान्स बँक तिथे, आणि आता पुढे जो बघणार आहे तिथे डिपॉझिट. हे सर्व जे काही आता जस्ट ऐकून घ्या, सर्व काही मी लास्टला सर्व कॅटेगरीचे स्पेशल असं कॅटेगरी दिलेले आहे की कोणत्यामध्ये काय काय तुम्हाला पॉसिबल आहे. तर मायक्रो फायनान्स सेक्टर मध्ये बिझनेस करण्याचे 2 ऑप्शन मी तुम्हाला सांगितले की एक मायक्रो फायनान्स आरबीआय रजिस्टर्ड करू शकतो आणि दुसरं सेक्शन 8 कंपनी करू शकतो. त्यानंतर यामध्ये आरबीआयचं अप्रुव्हल आवश्यकता आहे का, तर तुम्ही बघू शकता हे आतापर्यंत जे बघितलं आपण मायक्रो फायनान्स आरबीआय रजिस्टर्ड आणि हे सेक्शन 8. तर इथे बघा आरबीआयचा अप्रुव्हल आहे का, इथे कंपल्सरी आहे, सेक्शन 8 मध्ये आवश्यक नाही. त्यानंतर इथे नेट ओन फंड किती लागतो, मिनिमम 5 crores असायला पाहिजे. इथे नेट ओन फंड तुम्हाला काही रिक्वायरमेंट नाही, म्हणजे 1 लाख रुपये कॅपिटल ठेवून सुद्धा तुम्ही सेक्शन 8 मध्ये काम करू शकता. त्यानंतर डायरेक्टर एक्सपिरियन्स, एनबीएफसी मध्ये कंपल्सरी डायरेक्टर एक्सपिरियन्स आहे, मिनिमम 5-10 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. सेक्शन 8 मध्ये असं काही आवश्यकता नाही की तुम्हाला एक्सपिरियन्स असायला पाहिजे. का, कारण हे सोशल वर्क आहे. त्यानंतर तुमचं जे लोन लिमिट आहे
तर इथे इथे लिमिटेशन दिलेलं आहे की 10% ऑफ तुमच्या टोटल असेटचं 10% तुम्ही मॅक्झिमम लोन देऊ शकता. इथे तुम्ही 50,000 ते ₹1,25,00,000 लोन देऊ शकता. इथे मायक्रो फायनान्सची काही कॉम्प्लेक्सिटी आहे का, तर हे जे काही प्रोसेस आहे तर हे कंपनी रजिस्ट्रेशन करणं आहे आणि मायक्रो फायनान्स आरबीआय रजिस्ट्रेशन साठी. आणि सेक्शन 8 साठी एकदम सोपं आहे. जसं आरबीआय रजिस्टर्ड साठी एकदम थोडं क्रिटिकल आहे, लेंदी प्रोसेस आहे, आणि सेक्शन 8 साठी एकदम सिंपल प्रोसेस आहे. त्यानंतर काही कंप्लायन्सेस जर बघितलं तर एनबीएफसी कॅटेगरीमध्ये खूप सारे हेवी कंप्लायन्सेस असतात. सेक्शन 8 मध्ये रिलेटिव्हली थोडे कमी कंप्लायन्सेस असतात. तर त्यानंतर तुमचे जे मेंबर रिक्वायरमेंट आहे, तर इथे कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी मिनिमम 2 जण लागतात. पब्लिक लिमिटेड जर करायचे असेल तर मिनिमम 7 लागतात. पण हे जे फंडिंग आहे तो मोठा इश्यू आहे. जर असेल तर बिलकुल जाऊ शकता यामध्ये. सेक्शन 8 मध्ये मिनिमम 2 जण लागतात, 1 लाख कॅपिटल लागतंय. त्यानंतर तुम्ही कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काही अप्रुव्हल आल्यानंतर तुम्ही ताबडतोब बिझनेसला स्टार्ट करू शकता. इथे हे बघा, आता जसं मी एनबीएफसीचं सांगितलं की एनबीएफसी ही प्युअरली बिझनेस आहे, म्हणजे त्याचा मोटिव्ह काय आहे, प्रॉफिट आहे. सेक्शन 8 चा मोटिव्ह काय आहे, तर नॉन प्रॉफिटेबल, म्हणजे तुम्हाला समाजसेवा करायची आहे. तर ठीक आहे, आपण पुढचा ऑप्शन बघतोय आता, पीअर टू पीअर लेंडिंग. पीअर टू पीअर लेंडिंग म्हणजे काय, ऍक्च्युली हा एक प्लॅटफॉर्म आहे जो की ऑनलाईन आपण डेव्हलप करू शकतो. यामध्ये डिपॉझिटही घेणं पॉसिबल नाही आणि लोन देणंही पॉसिबल नाही. आपण इथे जस्ट इंटरमिडिएट म्हणून काम करू शकतो, म्हणजे एक मध्यस्थी म्हणून काम करायचंय. म्हणजे काय, आपल्याला एक प्लॅटफॉर्म करायचा आहे. सपोज जसं अमेझॉनचा प्लॅटफॉर्म आहे, इथे देणारे एक राहतील, म्हणजे ज्यांच्याकडे एक्सेस मनी आहे तर तो एक्सेस मनी ज्यांच्याकडे आहे ते आपल्याकडे रजिस्टर्ड होतील. ज्यांच्याकडे ज्यांना पैशाची आवश्यकता आहे ते सुद्धा आपल्याकडे रजिस्टर्ड होतील. आणि या दोघांच्या मध्ये आपण राहू, म्हणून एक्सेस पैशावाले ज्यांच्याकडे कमी पैसा आहे, ज्यांना लोनची रिक्वायरमेंट आहे, त्यांना लोन देतील. आता हे डिपेंड कोण आहे, ज्यांना पैसा द्यायचा ते ठरवतील की यांना समोरच्याला पैसा द्यायचा का नाही. पण मीडिएटर म्हणून आपण राहू, सर्व अग्रीमेंट्स वगैरे ही जबाबदारी आपली आहे. यामध्ये इन्कम सोर्स चांगले आहे, काही आपल्याला आपले जे काही सर्व्हिस चार्ज आहे, कमिशन आहे, प्रोसेसिंग फीस आहे, हे सर्व आपण इन्कम जनरेट करू शकतो. पण यामध्ये आपण डिपॉझिटही घेऊ शकत नाही आणि आपण आपल्या लेवलवर लोन सुद्धा देऊ शकत नाही. तर लक्षात घ्या, हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जो की तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. तुम्ही तुमचे वेबसाईट बनवू शकता, तुमचं मोबाईल ऍप बनवू शकता, आणि त्याद्वारे आपण फंडिंग करू शकतो ज्यांना आवश्यक आहे. मार्केटमध्ये याला काही लिमिटेशन नाही. ज्यांच्या कोणाकडे पैसा आहे त्यांना आपण अट्रॅक्ट करायचा आहे, ज्यांना रिक्वायरमेंट आहे त्यांना अट्रॅक्ट करायचं आहे, आणि ती जी मार्केटची नीड आहे ती फुलफिल करायची आहे. यासाठी आरबीआय रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. आरबीआय असं सहज रजिस्ट्रेशन नाही देत, तर आपलं सर्व काही स्ट्रक्चर बघितलं जातं. बिझनेस प्लॅन, आपलं जे काही प्लॅटफॉर्म आहे तो तुम्ही कसा डेव्हलप केलेला आहे. तर त्यानंतर यामध्ये काय एलिजिबिलिटी काय आहे, तर तुम्हाला फर्स्ट कंपनी रजिस्ट्रेशन करायचे आहे. यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड दोन्ही पॉसिबल आहे. तर तुमचा एनओ, तुमचा स्वतःच्या कंपनीचा एनओ किती असायला पाहिजे, नेट ओन फंड, म्हणजे तुमचा जो फंड आहे तर तो सुरुवातीला 2 करोड असायला पाहिजे, आणि आरबीआय रजिस्ट्रेशनची आवश्यकता आहे. तर यामध्ये तुम्ही काय काय करू शकता, तुम्हाला परमिटेड ऍक्टिव्हिटीज काय काय आहे. तर तुम्हाला मी आता जसं सांगितलं की तुम्ही डिपॉझिट घेऊ शकत नाही, तर मी आता जसं सांगितलं की तुम्ही क्रेडिट एनहान्समेंट, म्हणजे समोरच्यांची प्रोफाईल स्ट्रॉंग दाखवण्याचं हे काम नाही करू शकणार तुम्ही. त्यानंतर जो काही तुमच्याकडे फंड आलेला आहे, आता तुम्ही मीडिएटर असल्यामुळे ज्यांना कोणाला लोन द्यायचंय तो अगोदर फंड आपल्याकडे येतो आणि मग समोरच्याकडे जातो. तर आलेला फंड आपण हे नाही, स्टॉप नाही करू शकत, आणि जो ज्यांना द्यायचा आहे तर तो त्यांना देण्याचं काम आपण करायचं. त्यानंतर समोरच्याकडून जे काही आपल्याला रिपेमेंट येत आहे समोरच्यांना देण्यासाठी, तर ते सुद्धा आपल्याला स्टॉप नाही करू शकत. स्टॉप करायचं असेल तर प्रॉपर रिझन पाहिजे काही, तर त्यानंतर म्हणजे ऍज पर अग्रीमेंट जर असेल तर तुम्ही बिलकुल, पण ते एस्क्रू अकाउंट आहे त्यामध्येच होल्ड करावं लागतं. त्यानंतर तुम्ही जे काही इन्शुरन्स, यामध्ये तुमचा जो बिझनेस मोटिव्ह आहे इंटरमिडिएटरी म्हणून काम करणं, तर या व्यतिरिक्त तुम्ही कुठलेही प्रोडक्ट यामध्ये सेल करू शकत नाही एक्सेप्ट इन्शुरन्स. इन्शुरन्स लोन देते वेळेस तुम्ही तुमची कंपनी थ्रू इन्शुरन्स समोरच्यांना देऊ शकता, पण लोन, डिपॉझिट आणि इन्शुरन्स या व्यतिरिक्त तुम्हाला काही पॉसिबल नाही. त्यानंतर तुमचं जे काही P2P डिजिटल प्लॅटफॉर्म आहे,
इंटरनॅशनल फ्लो यामध्ये येणं पॉसिबल नाही. आता बघा, यामध्ये जे काही ऑलरेडी पीअर टू पीअर कंपन्या आहेत, काहींनी अगोदर हे रॉंगली काम केलं आहे की इंटरनॅशनल जो काही बाहेरच्या देशातला फंड आहे तो घेतला आणि आपल्या देशामध्ये डिस्ट्रीब्युट वगैरे होतोय. तर हे सर्व आरबीआयने आपल्याला रेस्ट्रिक्शन दिलेलं आहे, म्हणजे इंटरनॅशनल फ्लो यामध्ये आता पॉसिबल नाहीये. ठीक आहे, यामध्ये काही डाऊट असेल तर आपण बघणारच आहोत. आपण पुढे जात आहोत. पुढे बघा, आतापर्यंत जे काही आपण बघितलं तर हे सर्व कंपनी कायद्यानुसार चालणारे पद्धती आहेत. आता बँकिंग सेक्टरमध्ये बिझनेस करायचा तर फक्त कंपनी कायदाच आहे असं नाही, सहकार कायदा सुद्धा आहे. सहकारी कायद्यामध्ये सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करून आपला बँकिंग फायनान्स बिझनेस स्टार्ट करू शकतो. आता यामध्ये सहकार कायद्यानुसारच रजिस्ट्रेशन होते, सहकार कायद्यानुसारच आपलं सर्व काही प्रोव्हिजन्स त्याला लागू होतात. त्यानंतर आतापर्यंत जे बघितलं ते कंपनी ऍक्ट 2013 चा जो आहे तो लागू होता. आता आपण बघत आहोत की मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. मल्टी स्टेट या नावामध्येच आहे की तुमचा जो बिझनेस आहे वेगवेगळ्या स्टेटमध्ये, म्हणजे महाराष्ट्र व्यतिरिक्त आणखी स्टेट तुम्हाला सिलेक्ट करणं आहे. आता रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर कमीत कमी 2 स्टेट असायला पाहिजे. प्रायमरी आपलं स्टेट महाराष्ट्र स्टेट, आणि नंतर रजिस्ट्रेशन साठी सांगतो नंतरचं जे आहे स्टेट कोणतं घेणं आहे तुम्हाला, तर महाराष्ट्राचे जे बाउंड्री लगत जे कोणते राज्य आहे तर त्यापैकी एक स्टेट तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच जसं तुम्ही कर्नाटक घेऊ शकता, तेलंगणा घेऊ शकता, गोवा घेऊ शकता, आंध्र प्रदेश घेऊ शकता. तर हे स्टेट तुम्ही घेऊन मल्टी स्टेटचं रजिस्ट्रेशन बिलकुल पॉसिबल आहे. आपण जनरली जे काम करतो तर तेलंगणा आणि कर्नाटक या 2 राज्यांपुरतच काम करतो, आणि एक प्रायमरी जे स्टेट आहे महाराष्ट्र. म्हणजे तुम्हाला जर मल्टी स्टेटचं जर करायचं असेल तर एक कंपल्सरी आमच्या थ्रू जर करायचं असेल तर तेलंगणा किंवा कर्नाटक हे दोन्ही राज्यापैकी एक राज्य निवडणं आहे आणि एक महाराष्ट्र निवडणं आहे. तर हा बघत आहोत आपण मल्टी स्टेट. यामध्ये काय आहे, कोऑपरेटिव्ह मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्व म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो ऍक्ट आहे तो लागू होतो. त्यानंतर मल्टी स्टेटचे काही वेगवेगळे टाईप आहे. आपण जो बघत आहोत तो कोणता आहे, क्रेडिट. हा एक क्रेडिट सेपरेट ऑब्जेक्टिव्ह आहे. या व्यतिरिक्त सुद्धा मल्टी स्टेट काही सेक्टरमध्ये पॉसिबल आहे. कोणत्या सेक्टरमध्ये, जसं काही प्रोड्युसर्स असतात, वेगवेगळ्या प्रोडक्टचे प्रोड्युसर जर असेल तर त्या प्रोड्युसर मल्टी स्टेट सुद्धा आपण करू शकतो. कंझ्युमर ग्राहकांची सुद्धा आपण मल्टी स्टेट करू शकतो. मार्केटिंगची सुद्धा आपण मल्टी स्टेट, म्हणजे तुम्हाला जर मार्केटिंग सेक्टरमध्ये बिझनेस करायचा असेल तर मार्केटिंग सुद्धा मल्टी स्टेट पॉसिबल आहे. त्यानंतर हाऊसिंग सोसायटी सुद्धा मल्टी स्टेट मध्ये पॉसिबल आहे. फार्मिंग, शेतकऱ्यांसाठी जी काही बिझनेस आहे तो सुद्धा मल्टी स्टेट मध्ये पॉसिबल आहे. म्हणजे जे आतापर्यंत आपण कंपनी कायद्यानुसार जी प्रोड्युसर कंपनी करत होतो तर प्रोड्युसर कंपनीला हा सुद्धा एक ऑप्शन आहे की मल्टी स्टेट मध्ये सुद्धा तुम्ही प्रोड्युसर कंपनी करून जे काही या प्रोड्युसर कंपनीला बेनिफिट मिळत होते तेच बेनिफिट या मल्टी स्टेट मध्ये सुद्धा मिळतील. इव्हन कंपनी कायद्यापेक्षा सहकारीला आणखी एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळतात. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की काय काय प्रोसेस आहे ज्याद्वारे आपण मल्टी स्टेटचा बिझनेस स्टार्ट करू शकतो क्रेडिट सेक्टरमध्ये. तर मिनिमम यासाठी 7 मेंबरची आवश्यकता आहे, आणि मॅक्झिमम 7 मेंबर जे आहे तर ते तुमचे प्रोमोटर बॉडी, म्हणजे इनिशियल जी काही प्रोमोटर आहेत ते मिनिमम 7 असायला पाहिजे. नंतर तुम्ही वाढू शकता, तुमचे जे डायरेक्टर बॉडी आहे कुठपर्यंत वाढू शकता, 21 पर्यंत वाढू शकता, 21 पर्यंत घेऊ शकता. तर त्यानंतर तुम्हाला कमीत कमी 2 लेडीज यामध्ये असायला पाहिजे. तुमच्या ज्या बॉडी आहे त्यामध्ये 2 लेडीज असायला पाहिजे, आणि एक व्यक्ती असायला पाहिजे किंवा लेडीज असले तरी चालेल जो की SC ST कास्टचा आहे. हे एकदम सिंपल आहे, म्हणजे 2 लेडीज पाहिजे आणि एक व्यक्ती SC ST चा असायला पाहिजे आपल्या या 7 जणांच्या बॉडीमध्ये. त्यानंतर आपल्याला जे काही अदर स्टेट आहे तर अदर स्टेट मधून ऍटलिस्ट 50 मेंबर्स पाहिजे. म्हणजे जर समजा तुम्ही कर्नाटक जर स्टेट सिलेक्ट केलं तर कर्नाटकचे आपल्याला 50 मेंबर्स लागतील, आणि महाराष्ट्र स्टेटचे किती लागतील तर 1000 मेंबर्स लागतील. त्यानंतर आपण काय करतो, प्रोव्हिजनल आपल्याला एक कमिटी रेडी करावी लागते की कोणती ही 11 जणांची किंवा 7 जणांची बॉडी कोण आहे एक्झॅक्टली, त्यामध्ये कोण चीफ प्रमोटर राहील, कोण काय काय काम बघेल याची म्हणजे आपल्याला ही बॉडी रेडी करावी लागते. त्यानंतर आपल्याला नेम रिझर्वेशन करावं लागतं, आपल्याला नाव ठरवावं लागतं. त्यासाठी एक 4 ते 5 नाव देऊन आपण हे नेम रिझर्वेशन करू शकतो, आणि नंतर बँक अकाउंट ओपन करून आपलं जे कॅपिटल आहे, यासाठी कॅपिटल किती आहे 1 करोड, तर हे कॅपिटल आपल्याला डिपॉझिट करावं लागतं. त्यानंतर इथे महत्वाचा हा आवश्यक जे
आवश्यक जी गोष्ट आहे की आपल्याला या दोन्ही राज्यांच्या एनओसी घ्यावे लागतात. कोणाकडून घ्यावे लागतात? तर कमिशनर कडून. जे कोऑपरेटिव्ह कमिशनर आहेत तर त्यांच्याकडून आपल्याला एनओसी घ्यावे लागतात, तेव्हाच मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बिझनेस करू शकतो. अदर जे बघितले आपण, म्हणजे क्रेडिट व्यतिरिक्त जर करायचे असेल तर एनओसी आवश्यक नाही, पण क्रेडिट मल्टी स्टेट क्रेडिट बिझनेस जर करायचा असेल म्हणजे लोन देणं, डिपॉझिट घेणं, तर दोन्ही राज्यांच्या सहकार आयुक्तांच्या आपल्याला एनओसी लागतात. तर या एनओसी आणण्याचं काम, पूर्ण प्रोजेक्ट करण्याचं काम, रजिस्ट्रेशन करण्याचं काम, प्रपोजल रेडी करण्याचं काम हे आपण इझिली करू शकतो. याला जवळपास एक 6 महिन्याचा गव्हर्नमेंटचा टाइम आहे. 6 ते 8 महिने मॅक्झिमम लागू शकतात. त्यानंतर मी आता सांगितलं तुम्हाला की याला कॅपिटल किती आवश्यक आहे? 1 करोड. हे कोणामधून आलं पाहिजे? तर टोटल तुमची जे बॉडी आहे त्यांच्यामधून, आणि आपण मार्केटमधून हा फंड जमा करू शकतो. म्हणजे जे कोणी आपले 1000 मेंबर्स होणार आहे किंवा अदर राज्याचे 50 मेंबर होणार आहे, त्यांच्याकडून आपण काही शेअर कॅपिटल म्हणून फंड जमा करू शकतो. आणि मग तो जमा झालेला फंड आपल्याला करंट अकाउंट ओपन करायचे, प्रपोज्ड जो काही नाव आपण केलेला आहे त्या नावाने, आणि तिथे डिपॉझिट करायचं आहे. डिपॉझिट केल्यानंतर आपण प्रोसेस बघणारच आहोत. तसं पुढे आपण डिपॉझिट केल्यानंतर मग सर्व प्रस्ताव रेडी होतो, आणि मग आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटला तो प्रस्ताव सबमिशन करून मग रजिस्ट्रेशन होते. तर त्यानंतर ठीक आहे, यामध्ये आणखी थोडं डिटेल सांगतो. आपण जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रस्ताव रेडी करतो, सबमिशन करतो, तर फायनल सेंट्रल जे रजिस्ट्रार आहे त्यांच्यावर डिपेंड आहे की तुम्ही जे प्रमोटर आहात ते फिट अँड प्रॉपर आहेत की नाही. सध्या मल्टी स्टेट रजिस्ट्रेशन होणं एवढं पण म्हणजे इझी नाहीये. मल्टी स्टेट रजिस्ट्रेशन आतापासून 2014 पासून तर बंदच होतं, आता पण बंदच आहे. फक्त पॉसिबल केव्हा होतं? जर आपल्याला स्टेट जे रजिस्ट्रार आहे म्हणजे जे कमिशनर आहे त्यांच्या जर एनओसी आपल्याला मिळाल्या तर 100% आपण मल्टी स्टेटचं रजिस्ट्रेशनचं काम करू शकतो. आणि ही एनओसी आपण इझिली देऊ शकतो. तो इझिली म्हणजे नाही, आपल्याला प्रस्ताव तयार करावा लागतो, बॉडी स्ट्रॉंग आहे की नाही ते बघितलं जातं. सर्व काही गोष्टी ओके असेल तर आपण एनओसी घेऊ शकतो. माझ्या लेवलवर मी एनओसी घेऊन हे सर्व काम, रजिस्ट्रेशनचं काम तुम्हाला करून देऊ शकतो. त्यानंतर हे झालं मल्टी स्टेट मध्ये जर कोणी इंटरेस्टेड असेल तर आपण सेपरेट मध्ये डिस्कस करू. आपण पुढे बघणार आहोत जसं मल्टी स्टेट बघितलं, जो की वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करणं. आता मल्टी स्टेट मध्ये जसं आपण सुरुवातीला 2 राज्य घेतले, त्यानंतर तुम्हाला जर राज्य वाढवायचे असेल तर वाढवू शकतो. स्टेप बाय स्टेप तुम्हाला आणखी राज्य मिळू शकतात. या व्यतिरिक्त जे आहे आपण बघणार आहोत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आता जसं बघितलं मल्टी स्टेट ही सेंट्रल ऍक्ट नुसार चालते. कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी की स्टेट कायद्याखाली चालते, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा कोऑपरेटिव्ह स्टेट कायदा आहे त्या अंतर्गत हे रजिस्ट्रेशन केलं जातं. आता यामध्ये तुम्ही गाव लेवलवर करू शकता, तालुका लेवलवर करू शकता, डिस्ट्रिक्ट लेवलवर करू शकता, आणि महाराष्ट्र लेवलवर सुद्धा करू शकता, किंवा मल्टिपल डिस्ट्रिक्ट सुद्धा ऍड करू शकता. यामध्ये काय करू शकता तुम्ही? जसं आता तुम्ही डिपॉझिट घेऊ शकता, लोन देऊ शकता. मल्टी स्टेट मध्ये सुद्धा हे पॉसिबल आहे. आता मल्टी स्टेट आणि क्रेडिट कोऑपरेटिव्ह या दोन्हीचं मिक्स करून मी सांगतोय. या दोघांमध्ये डिपॉझिट घेणं पॉसिबल आहे, लोन देणं पॉसिबल आहे. मायक्रो लेवलवर तुम्ही काम करू शकता, मोठ्या लेवलवर सुद्धा काम करू शकता. तुम्ही लोन काही प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट मध्ये देऊ शकता, म्हणजे सेक्युअर्ड लोन देऊ शकता, अनसेक्युअर्ड लोन सुद्धा देऊ शकता. यामध्ये करंट अकाउंट सुद्धा ओपन होऊ शकतं, सेव्हिंग अकाउंट सुद्धा ओपन होऊ शकतं. त्यानंतर आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह जे सोसायटीचे रजिस्ट्रेशन आहे त्याची चेकलिस्ट सुद्धा बघणार आहोत. त्यानंतर याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर जे काही रुरल एरियामध्ये किंवा कलेक्टिव्हली काम जर करायचं असेल तुम्हाला ग्रुपने, तर हे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोपं आहे. यामध्ये सर्वांना समान अधिकार राहतात. सर्वांनी अधिकारांनी तुम्हाला जी सुरुवातीची बॉडी आहे ती निवडलेली असते. साहजिकच सर्वांना समान अधिकार असल्यामुळे यामध्ये इलेक्शन हा प्रकार असतो. दर 5 वर्षांनी इलेक्शन होऊ शकतं, आणि सर्वांना वोटिंगचा सेम राईट असल्यामुळे त्यांनाही चेअरमन होण्याचा हक्क असतो. त्यानंतर आपण बघणार आहोत यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, म्हणजे चेकलिस्ट काय काय आहे. तर सोसायटी जर रजिस्ट्रेशन करायची असेल तर तुम्हाला अगोदर बँक अकाउंट ओपन करावं लागतं, म्हणजेच एक नेम रिझर्वेशन करावं लागतं. त्यासाठी ठराव घ्यावा लागतो.
त्यानंतर नेम रिझर्वेशन आणि बँक अकाउंट ओपनिंगचं लेटर आल्यानंतर आपल्याला सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं लागतं आणि आपला जो काही कॅपिटल आहे, कॅपिटल किती आहे ते सुद्धा आपण बघणारच आहोत. तर कॅपिटल डिपॉझिट करायचं आहे, नंतर पूर्ण प्रस्ताव तयार करायचा आहे आणि प्रस्ताव आपल्या जो जवळच्या जे काही रजिस्ट्रार आहेत, सहाय्यक निबंधक तर त्यांच्याकडे आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपली ही जे रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती कम्प्लीट होती. यामध्ये तुम्ही रीड करू शकता की जो आपल्याला फॉर्म हे फाईल करावा लागतो. त्यानंतर आपल्याला यामध्ये काय लागतं की तुमचे जे प्रमोटर्स कोण आहेत तर त्यांची लिस्ट लागते, ऍड्रेस प्रूफ लागतो, त्यानंतर डिटेल प्लॅन लागतो की तुम्ही कशा प्रकारे हा बिझनेस रन करणार आहे. आपल्याला काही बायलॉज प्रिपेअर करावं लागतं, हे आपणच प्रिपेअर करतो. त्यानंतर शेअर अमाऊंट जमा केलेलं तुम्हाला प्रूफ द्यावं लागतं, म्हणजे ज्या कोणत्या बँकेत आपण ते जमा केलेले फंड आहे तर तिथून आपल्याला सर्टिफिकेट घ्यावं लागतं की आपल्या अकाउंटला सफिशियंट फंड आहे. त्यानंतर काही चलन भरून आपण रजिस्ट्रेशनचा प्रस्ताव दाखल करू शकतो. सेन्सस प्रूफ म्हणजे लोकसंख्याचा आपल्याला तो सुद्धा प्रूफ द्यावा लागतो. सर्वांचं रहिवासी सुद्धा आपल्याला द्यावे लागते. यामध्ये जनरली एनओसी आवश्यकता नाहीये. आणि सर्वात महत्वाचं यामध्ये जे कोणी प्रमोटर आहेत त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावं लागतं, जे की आपण एनओसी बोलतो, पोलिसांकडून एनओसी आपल्याला घ्यावी लागते. आता बघणार आहोत की क्रेडिट कोऑपरेटिव्ह का करावी, त्याचे काय बेनिफिट्स आहेत. तर एकदम कोणीही यामध्ये जॉईन होऊ शकतो, कोणीही मेंबर होऊ शकतो, पण मेंबर झाल्यानंतरच व्यवहार यामध्ये पॉसिबल आहे. त्यानंतर एकदम सिंपल फॉर्म आहे बाकी कम्पेअर टू अदर जे कोणते रजिस्ट्रेशन आहे ते. त्यानंतर याच्यामध्ये लिमिटेड लायबिलिटी आहे. लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय की तुम्ही तुमच्या शेअर कॅपिटल जे आहे तिथपर्यंतच लायबल आहात. जर काही प्रॉब्लेम आला इन फ्युचर तर तुम्ही जे काही शेअर कॅपिटल घेतलेलं आहे तिथपर्यंतच लायबिलिटी तुमची लिमिटेड राहील. दुसरं काही जर फंडची आवश्यकता पडली तर ते बाकीच्या सर्वांची लायबिलिटी त्यांच्या शेअर कॅपिटल पुरती मर्यादित राहील. या व्यतिरिक्त तुमच्या पर्सनल असेटला धक्काही लागणार नाही. त्यानंतर सर्वांना समान अधिकार आहेत, हा सुद्धा एक बेनिफिटच आहे. म्हणजे कोणी एक रेस्ट्रिक्टेड नाही होऊ शकत, म्हणून याला आपण सहकारमध्ये जसं कंपनीमध्ये बघितलं की एक पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा डायरेक्टरला अधिकार राहतो, यामध्ये सर्वांना सेम अधिकार राहतो. त्यानंतर हे बघणार आहोत महत्वाचं जे आहे की यामध्ये आपण जे काम करतो तालुका लेवलला आहे, डिस्ट्रिक्ट लेवलवर आपण काम करतो. तर यामध्ये तालुका लेवलवर जर काय तुम्हाला सोसायटी रजिस्ट्रेशन करायचे असेल आणि त्यामध्ये लेडीजची जर स्पेशल करायची असेल, म्हणजे महिला क्रेडिट कोऑपरेटिव्ह जर करायची असेल तर 11 मेंबर्स लागतील, जे की सर्व लेडीज असायला पाहिजे. त्यानंतर 500 सभासद लागतील, त्यामध्ये सुद्धा लेडीजच असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं जे कॅपिटल आहे 5 लाख रुपये कॅपिटल, म्हणजे लेडीज साठी जी क्रेडिट कोऑपरेटिव्ह जर करायची झाली तर एकदम सिंपल आहे, कमी कॅपिटल आहे, सदस्य संख्या सुद्धा कमी आहे. यामध्ये पुरुषांना एंट्रीच नाही का असं नाहीये, तर 25% पुरुष याच्यामध्ये कस्टमर म्हणून होऊ शकतात, सभासद होऊ शकतात रजिस्ट्रेशनच्या नंतर. पण रजिस्ट्रेशन साठी सर्व काही लेडीज आवश्यकता आहे. त्यानंतर काही स्पेशल कॅटेगरीसाठी सुद्धा आहे रिझर्व्ह, जे काही कॅटेगरी म्हणजे SC ST NT, तर यांच्यासाठी 11 जणांची बॉडी लागेल, SC STच असायला पाहिजे, 1,500 मेंबर्स लागतील आणि कॅपिटल जे आहे ते 7 लाख रुपयांचं कॅपिटल लागेल. या व्यतिरिक्त जे काही जनरल कॅटेगरी आहे, जे की जास्त प्रमाणात केले जाते रजिस्ट्रेशन, कारण या वरच्या दोघांची लिमिटेशन्स आहे. जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही तालुका लेवलवर 11 डायरेक्टरची बॉडी लागेल, 2200 मेंबर्स लागतील आणि 12 लाख रुपये कॅपिटल लागेल. हे सर्व असेल तर आपण आतापर्यंत जे प्रोसेस सांगितली त्या प्रोसेसनुसार जाऊन आपण तालुका लेवलचं रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल आहे. डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये जर आपल्याला लेडीजची जर क्रेडिट कोऑपरेटिव्ह जर करायची असेल तर 11 मेंबर्स लागतील, 11 डायरेक्टर्स. त्यानंतर 1500 मेंबर्स लागतील, त्या सुद्धा लेडीज असायला पाहिजे. आणि कॅपिटल बघा आता इन्क्रीज झालेला आहे, 10 लाख रुपये कॅपिटल लागते का, कारण हे डिस्ट्रिक्ट लेवलवर तुम्हाला बिझनेस करायचा आहे. डिस्ट्रिक्ट लेवल तालुका लेवल म्हणजे काय, आता तुम्ही जे मेंबर्स घेणार आहात तर ते सेम जिल्ह्यातले असायला पाहिजे, तालुका असेल तर त्या तालुक्यातले असायला पाहिजे. आणि नंतर फ्युचरमध्ये जे कोणी तुमचे कस्टमर शेअर होल्डर होणार आहे ते सुद्धा त्याच जिल्ह्यातले त्याच तालुक्यातले असायला पाहिजे. बाहेरच्या जिल्ह्यातल्या बाहेरच्या तालुक्यावाल्यांना येथे एंट्री नसते. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला काळजीपूर्वक ठरवायचं आहे की आपल्याला तालुका लेवलवर काम करायचं की डिस्ट्रिक्ट लेवलवर करायचं आहे. एकदा एक जिल्हा झाला नंतर स्टेप बाय स्टेप तुम्ही आणखी डिस्ट्रिक्ट त्यामध्ये ऍड करू शकता, किंवा तालुका लेवलवरून डिस्ट्रिक्ट लेवलवर सुद्धा तुम्हाला जाणं पॉसिबल आहे. आपण बघत होतो
त्यानंतर जे काही SC ST साठी आहे डिस्ट्रिक्ट लेवलवर, त्यासाठी 11 डायरेक्टर्स लागतील, 2200 मेंबर्स लागतील आणि 35 लाख रुपयाचं कॅपिटल लागेल. आता जे जनरल कॅटेगरीज आहे, जे की जास्त प्रमाणात रजिस्ट्रेशन केलं जातं, इथे कुठेही काही रेस्ट्रिक्शन नाहीये. 11 जणांची बॉडी लागते, 2200 मेंबर्स लागतात आणि 35 लाख रुपयाचं कॅपिटल लागतं. तर हे सर्व जर असेल तर आपण सर्व प्रॉपर प्रस्ताव तयार करून तुमचं रजिस्ट्रेशन आपण करू शकतो. आणि या सेक्टरमध्ये बिझनेस करणं एकदम इझी आहे. करंट अकाउंट ओपन असल्यामुळे आणखी हे होतं. यामध्ये महत्वाचा बेनिफिट डिपॉझिट घेऊ शकता, लोन देऊ शकता, मॉर्गेज करू शकता, अनसिक्युअर्ड लोन देऊ शकता, मायक्रो लेवलवर द्या, मोठ्या लेवलवर द्या, काही अडचण नाही. ब्रांचेस वाढवणं सोपं आहे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्ही मोठ्या लेवलवर सुद्धा काम करू शकता. म्हणजे तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, त्यानंतर आणखी डिस्ट्रिक्ट ऍड करणं, स्टेट लेवलवर काम करणं, पुढे जाऊन मल्टी स्टेट मध्ये सुद्धा कन्व्हर्जन या क्रेडिट कोऑपरेटिव्हचं पॉसिबल आहे, करू शकतो. किंवा सध्या मीटिंग मध्ये जर कोणी असेल आता ज्यांची ऑलरेडी पतसंस्था आहे, क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे, तर त्यांचं आपण मल्टी स्टेट मध्ये सुद्धा कन्व्हर्जन करून देऊ शकतो. ठीक आहे, आपण पुढे बघणार आहोत. इथे जर काही तुम्हाला डाऊट असतील तर नोट डाऊन करून घ्या, आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर जे आहे निधी कंपनी, जे की एकदम सोपा आणि सिंपल ऑप्शन आहे. जास्त प्रमाणात आता तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये जागोजागी निधी दिसत आहात. का दिसतंय? कारण एकदम सिंपल रजिस्ट्रेशन आहे. पण यासारखा बिझनेस ऑप्शन दुसरा म्हणजे एवढा सोपा आणि एवढं जे काय आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी, हे का दिलेलं आहे? कारण ज्या ग्रामीण भागामध्ये बँकिंग सर्व्हिस आजपर्यंत पोहोचलेली नाही, तर ही सर्व्हिस जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी कायद्यामध्ये हे थोडं एक्झम्पशन देऊन स्पेशल निधी ऍक्ट पास करून आपल्याला निधी कंपनी रजिस्ट्रेशनचं परमिशन सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत मिळालेलं आहे. आता यामध्ये कोण कोण गव्हर्निंग बॉडी आहे? तर आपल्याला सुरुवातीला MCA म्हणजे ROC MCA कडून रजिस्ट्रेशन करावं लागतं कंपनीचं, जे की निधी कंपनी स्पेशल कॅटेगरीमध्ये रजिस्ट्रेशन होतं. त्यानंतर यामध्ये RBIचं रजिस्ट्रेशन आवश्यक नाही, पण RBIच्या गाईडलाईन्स लागू होतात. त्यानंतर आपल्याला ROCचे कंप्लायन्सेस कंपल्सरी करावं. आता तुम्ही बघत असाल की खूप साऱ्या निधींनी कामं केलंय, बंद पडल्यात. काय झालंय? कारण त्यांनी रूल्स प्रॉपर फॉलो केले नाही. जर तुम्ही प्रॉपरली जर रूल्स फॉलो केलं तर निधीसारखा दुसरा ऑप्शन नाहीये. इतकं इथे म्हणजे तुम्ही डिपॉझिट घेऊ शकता, लोन देऊ शकता, सेक्युअर्ड लोन देऊ शकता. हा, इथे अनसेक्युअर्ड लोन अलाउड नाहीये. तर कित्येक निधींनी काय केलं, गलत काम केल्यामुळे मार्केटमध्ये निधीचं थोडं रेप्युटेशन डाऊन झालेलं आहे. पण तुम्ही जर प्रॉपर काम केलं तर यासारखा दुसरा ऑप्शन नाहीये. पुढे जाऊन आपण आणखी मोठ्या लेवलवर सुद्धा काम करू शकतो. त्यानंतर आपण बघत आहोत की यासाठी काय आवश्यकता आहे. तर अगोदर आपल्याला ऍक्च्युली जे हे आहे, हा जो प्रकार आहे NBFCचा प्रकार आहे, म्हणजे त्या लेवलवर तुम्ही सुद्धा काम करू शकता. तर कंपनी करावी लागते आपल्याला. त्यानंतर यासाठी मेंबर्स किती? 7 मेंबरची रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर या 7 मेंबर्स मधून तुमचे जे हे होतील डायरेक्टर्स, तर 3 जणांना तुम्हाला कंपल्सरी डायरेक्टर यामध्ये अपॉइंट करायचं आहे. कोणाला डायरेक्टर करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. त्यानंतर ही कंपनी कशासाठी काम करते? तर डिपॉझिट घेणं आणि लोन देणं. या व्यतिरिक्त दुसरा काही बिझनेस यामध्ये पॉसिबल नाहीये. कित्येक निधीवाल्यांनी काय केलंय की कोणतेही बिझनेस यामध्ये ऍड केलेत, म्हणजे मार्केटमधून डिपॉझिट घेणं, दुसऱ्याच सेक्टरमध्ये तो इन्व्हेस्ट करणं, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं, प्रॉपर्टीमध्ये, हे एकदम कायद्याच्या बाहेर आहे. त्यामुळे त्यांचा NDA स्कोर अप्रुव्हल नाहीयेत आणि NDA स्कोर जर रिजेक्शन आलं तर तुम्हाला निधीचं काम बंद करावं लागतं. तर आपण जे निधीवर काम करतो प्रॉपरली करतो, एकदम सुरुवातीपासूनच काळजी घेतो की तुम्हाला प्रॉपरली कशा प्रकारे काम करायचं. त्यासाठी आपले ट्रेनिंग सेशन्स सुद्धा आपण अरेंज करतो की निधीचे रूल्स काय आहे, RBIच्या गाईडलाईन्स काय आहे, त्या तुमच्याकडून स्ट्रिक्टली फॉलो करून घेतो आणि त्या गव्हर्नमेंटने दिलेल्या रस्त्यानुसार त्यांच्या पाथवे जाणं हे आम्ही तुमच्याकडून करून घेतो. म्हणजे आपला NDA स्कोर अप्रुव्हल इझिली येऊ शकतो आणि आपल्या निधीची ग्रोथ इझिली होऊ शकते. आणि मग नंतर आपण आणखी काही ब्रांचेस ओपन करण्याचं बघू शकतो किंवा आणखी मोठ्या लेवलवर काम करण्याचं बघू शकतो. यामध्ये जे महत्वाचं आहे, सुरुवातीला जो तुमचा एरिया ऑफ ऑपरेशन राहील तर ते 3 वर्षापर्यंत सेम डिस्ट्रिक्ट मध्ये एकच ब्रांच पॉसिबल आहे. 3 वर्षानंतर जर तुम्ही रेग्युलर प्रॉफिट मध्ये राहिलात तर त्याच जिल्ह्यामध्ये आणखी ब्रांचेस तुम्ही ओपन करू शकता. त्यानंतर 5 वर्ष रेग्युलर जर प्रॉफिट मध्ये जर तुम्ही राहिला तर आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्रांचेस ओपन करू शकतो रेग्युलर प्रॉफिट मध्ये. त्यानंतर कुठेही कंप्लायन्सेस मध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नको,
कुणाचीही कंप्लेंट तुमच्या अगेन्स्ट मध्ये नकोय. तुमचा इंडेक्स 4 मध्ये म्हणजे गव्हर्नमेंटने जे काही निधीचे रूल सांगितलेले आरबीआय गाईडलाईन्स त्या तुम्ही जर फॉलो करत असाल तर आपण महाराष्ट्र लेवलवर सुद्धा काम करू शकतो. आता मी जे नियम सांगितले याच्या तुम्ही मार्केटमध्ये बघितले असेल की खूप साऱ्या निधींनी वेगवेगळे काम केलेलं आहे. मग ते कसं पॉसिबल आहे? तर सिंपल असं लक्षात घ्या की ते सर्व कायद्याच्या बाहेर आहे. तुम्हाला जर प्रॉपर काम करायचं असेल तरच आम्ही तुमचं हे रजिस्ट्रेशन करू शकतो. नसतं आम्ही निधीमध्ये रिस्क घेत नाही. तुमच्याकडून अगोदरच लिहून घेतो की तुम्ही असे रूल, असे नियम आहेत, असे रूल्स आहेत, ते जर फॉलो करणार असेल तरच आम्ही रजिस्ट्रेशन करून देऊ शकतो. त्यामध्ये आपण बघत होतो की आपण डिपॉझिट घेऊ शकतो, लोन देऊ शकतो. आरबीआयच्या रजिस्ट्रेशनची कुठेही आवश्यकता नाही. आणि आउटसाइडर जसं क्रेडिट कोऑपरेटिव्ह मध्ये, मल्टी स्टेट मध्ये आउटसाइडर म्हणजे मार्केटमधून आणखी दुसरे सुद्धा आपले मेंबर्स होऊन डायरेक्टर बॉडीमध्ये हक्क दाखवू शकतात, जे की इथे पॉसिबल नाहीये. त्यानंतर इथे डिपॉझिट रेशिओ काय आहे, म्हणजे आपण मार्केटमधून डिपॉझिट किती घेऊ शकतो आणि लोन किती देऊ शकतो ते सुद्धा बघणार आहोत. तर डिपॉझिट किती घेऊ शकतो तर ते तुमचं डिपेंड आहे तुमच्या शेअर कॅपिटलवर. म्हणजे तुमचा जर 1 रुपया असेल तर मार्केटमधून आपण 20 रुपये घेऊ शकतो. म्हणजेच आता तुमचं जे कॅपिटल आहे 5 लाख रुपये असेल तर मार्केटमधून आपण त्याच्या 20 टाइम्स घेऊ शकतो. सिंपल. मग अशा प्रकारे आपल्याला हा एक मोठा म्हणजे सोय करून दिलेली आहे की आपल्याला आपला 1 रुपया बिझनेस मध्ये ऍड करा, मार्केटमधून 20 रुपये घ्या आणि तो जो आलेला पैसा आहे तोच लोन म्हणून वाटप करा. डिपॉझिट घेते वेळेस कमी रेटने द्या आणि लोन वाटप करते वेळेस जास्त रेटने द्या. यामध्ये जो काही डिफरन्स असेल तो तुमचा प्रॉफिट होतो. सिंपल. त्यानंतर डिपॉझिट वर्सेस लोन सुद्धा लिमिट दिलेली आहे. म्हणजे तुम्ही एका व्यक्तीला किती लोन देऊ शकता, हे जे लिमिटेशन आहे एका व्यक्तीला लोन देण्यासाठी आहे, ना की टोटल. तर इथे जर तुमचं डिपॉझिट 2 करोड रुपयाच्या मध्ये असेल तर एका व्यक्तीला तुम्ही 2 लाख रुपये देऊ शकता. जर तुमचं डिपॉझिट 2 करोड ते 20 करोड पर्यंत असेल तर एका व्यक्तीला 7.5 लाख रुपये तुम्ही देऊ शकता. आणि पुढे तुम्ही बघू शकता त्या लेवल, त्या प्रमाणात तुम्ही काम करू शकता. आपण पुढे बघणार आहोत. निधी रिलेटेडच माहिती मी आणखी थोडी डीप मध्ये देतोय की इंटरेस्ट, लोनवरचा इंटरेस्ट रेट जनरली किती असायला पाहिजे. तर आरबीआयने आपल्याला स्पेशल यामध्ये सूट दिलेली आहे की मार्केटचा जो रेट आहे तर त्यापेक्षा, म्हणजे आरबीआयने जो काही मॅक्झिमम रेट ठरवलेला आहे त्यापेक्षा 7.5% तुम्ही एक्स्ट्रा चार्ज करू शकता लोनवर. म्हणजेच मार्केटचा जर रेट मॅक्झिमम रेट 12% असेल तर तुम्ही त्यामध्ये 7.5% ऍड करू शकता आणि म्हणजे 19.5 ने तुम्ही लोनवर इंटरेस्ट रेट ठरवू शकता. तसंच डिपॉझिटवर सुद्धा तुम्ही डिपॉझिट मॅक्झिमम जास्तीत जास्त कसं अट्रॅक्ट करता येईल तर त्यासाठी सुद्धा आरबीआयने तुम्हाला 2% एक्स्ट्रा देण्याचं परमिशन दिलेलं आहे. म्हणजेच मार्केटचा मॅक्झिमम रेट जर 8% असेल, 10% असेल तर त्यामध्ये आणखी तुम्ही 2% ऍड करू शकता, जे की बाकीच्या बँकिंग फायनान्स वाल्यांना ऍड म्हणजे परमिशन नाहीये, फक्त निधीला आहे. म्हणून तेच सांगतंय की निधी सारखा सोपा, सुरळीत आणि चांगला ऑप्शन दुसरा नाहीये. पण जर तुम्ही प्रॉपर काम केलं तरच, नाहीतर मग तुम्ही सुरुवातीलाच कंपनी रजिस्ट्रेशन करणार, कॅपिटल जमा करणार, मेंबर जमा करणार आणि प्रॉपर काम नाही केल्यामुळे तुमचा इंडेक्स रिजेक्शन होणार आणि सर्व काही बंद करावे लागतं. तर आपण बघत आहोत की यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात. तर आपले जे मेंबर्स आहेत 7 जणांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर फोटो, पासपोर्ट फोटो लागतात, बँक स्टेटमेंट सर्वांचे लागतात आपल्या त्यांच्या रजिस्टर, त्यांच्या ऍड्रेस प्रूफ साठी, आणि कंपनीचं जे काही ऑफिस करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक लाईट बिल द्यायचं आहे. आपण यानंतर जे बघितले मी आतापर्यंत काही बेनिफिट्स तुम्हाला सांगितलेत, पण आता सेपरेट आपण बघू शकतो की यामध्ये निधी कंपनीचे काय काय फायदे आहेत. तर एकदम सिंपल फॉर्मेशन म्हणजे रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट आहे. किती कॅपिटल लागतंय तर एक 5 करोड रुपयाचं कॅपिटलने तुम्ही कंपनी रजिस्टर्ड करू शकता. पण तुम्हाला 120 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे NDH 4 अप्रुव्हल घेण्यासाठी जे काही कॅपिटल आहे तर ते 5 लाख रुपयावरून 20 लाख रुपये तुम्हाला कंपल्सरी करणं आहे. आतापर्यंत 5 लाख होतं, ठीक होतं. आता नवीन जे काही निधीचे अपडेट्स आलेले आहेत त्यामध्ये 20 लाख रुपये कॅपिटल करणं आहे. यासाठी सुद्धा लिमिट दिली तुम्हाला की 120 दिवसामध्ये म्हणजे 4 महिन्यामध्ये हे तुम्ही करू शकता. आणि हे कोणाकडून करू शकता तर कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही तुमचे सभासद जोडू शकता, मेंबर, त्यांच्याकडून शेअर होल्डरचे पेमेंट घेऊ शकता आणि मग हे जे 20 लाख रुपये आहे ती लिमिट जर तुम्ही फुलफिल केली आणि 200 मेंबर जर झाले
तुमचं सर्व तुम्ही फिट अँड प्रॉपर असाल, फिट अँड प्रॉपरची डेफिनेशन मी सांगितली, तर आपण NDS 4 ला अप्लाय करू शकतो. NDS 4 अप्लाय केल्यानंतर आपल्याला जेव्हा हे येईल म्हणजे परमिशन येईल की तुमचं NDS 4 अप्रुव्हल आलेलं आहे, त्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल हा बिझनेस स्टार्ट करू शकता, म्हणजे डिपॉझिट घेणं आणि लोन देणं. आता तुम्ही ऐकलं असेल की NDS 4 अप्रुव्हल येत नाही. नवीनचं बिलकुल हो येत नाही. का येत नाही? कारण ज्यांनी निधीचे गलत प्रकारे काम केलेलं आहे, म्हणजे ज्या जुन्या निधी आहे, तर त्यांचं जनरली येत नाही. म्हणजे तुम्ही गलत काम केलं असेल तर NDS 4 अप्रुव्हल नाही येणार. पण आता जर नवीन रजिस्ट्रेशन केलं आणि तुम्ही सुरुवातीलाच बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर जर NDS 4 अप्लाय जर केलं, तर 45 गव्हर्नमेंट सांगते की 45 दिवसापर्यंत एकतर काही क्वेरी येते किंवा 45 दिवस झाले काही रिस्पॉन्स नाही आला तर आपल्याला NDS 4 अप्रुव्हल झाला असं कन्सिडर करून बिझनेस 100% स्टार्ट करू शकतो आपण. त्यानंतर यामध्ये आउटसाइडरचं इंटरव्हेन्शन नाहीये. बेनिफिट्स मेंबर्सलाच हे बेनिफिट जनरली मिळतात. त्यानंतर जे लोन आपण देऊ शकतो तर ते सिक्युरिटी घेऊन देऊ शकतो, म्हणजे आपली सिक्युरिटी आणखी स्ट्रॉंग होते. आपल्याला भीती राहत नाही की चला लोन कोणी समोरच्यानी जर रिपे नाही केलं तर आपण त्यांनी जे काही मॉर्गेज केलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट म्हणजे ते त्याचा लिलाव करून सुद्धा आपण आपलं जे काही लोन आहे ते क्लिअर करू शकतो. त्यानंतर सर्वात सेक्युअर आणि इझी ऑप्शन आहे तुम्हाला म्हणजे बँकिंग बिझनेस करण्याचा नेट होल्ड जो फंड जो आहे आणि इन्व्हेस्ट जो रेशो आहे, म्हणजे तुम्ही 1 रुपया जमा करा, 1 रुपया लावा बिझनेस मध्ये, 20 रुपये घ्या, असा याचा हे आहे. तर निधी कंपनीचं जे सॉफ्टवेअर जर समजा तुम्ही यूज केलं तर आणखी तुमचा बिझनेस म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स जरी नसेल या सेक्टरमध्ये आणि बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला बिझनेस जर करायचा असेल तर एकदम इझी पर्याय हाच आहे. आणि जास्तीत जास्त प्रॉफिटेबल हा बिझनेस आहे. का? बाकीच्या कोणताही बँकिंग बिझनेस बघितला तर जास्तीत जास्त प्रॉफिट यामध्ये आहे, निधीमध्ये आहे. का आहे? कारण यामध्ये गव्हर्नमेंटने सेपरेट तुम्हाला 7.5% एक्स्ट्रा लोनवर चार्ज करण्याचा अधिकार दिलेला आहे. आता तुम्हाला तुमच्या लोन अमाऊंटच्या आणि डिपॉझिटच्या स्कीम्स डिझाईन करायच्या आहे आणि तसं मॅक्झिमम प्रॉफिट अर्न करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण निधी कंपनी बघितलं. यामध्ये जरी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा आपण बघू. तुम्ही काही डाऊट्स असतील तर नोट डाऊन करून घ्या. आता जे आपण बघणार आहोत, आतापर्यंत जे काही आपण बघितलेलं आहे सर्व पर्याय, तर त्याचं आपण एक फ्लो चार्ट बघणार आहोत की कशामध्ये काय काय रिक्वायरमेंट आहे. म्हणजे तुमचा आतापर्यंत जो काही झालेला गोंधळ आहे तो आपण एकाच शीट मध्ये तो क्लिअर करून देऊ. तर माझी स्क्रीन दिसते तुम्हाला, पूर्ण दिसते की काही कट होते त्यामध्ये? नाही, दिसत आहे पूर्ण. ओके, चालेल. तर स्मॉल फायनान्स मध्ये तुम्ही इथे बघू शकता स्मॉल फायनान्स आहे. सर्व आतापर्यंत जे मी डिस्कस केलेत तर सर्वांचे ऑप्शन दिलेला आहे. त्यांना रजिस्ट्रेशन टाईप कोणते आहे, त्यांचे रेग्युलेशन कोणामार्फत होतं, त्यांचं नेट ओन फंड किती लागतो, मिनिमम मेंबर्स किती आहे, डिपॉझिट त्यांना घेता येऊ शकतं का मार्केटमधून, लोन देता येऊ शकतं का, किंवा आरबीआयचं लायसन्स लागतं का. तर सिंपल मी एका याच्यामध्ये सर्वांचं सांगतोय. तर स्मॉल फायनान्स बँकेचं जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर पब्लिक लिमिटेड कंपनी करावी लागते. ही कोणामार्फत रेग्युलेशन चालतं याचं, तर कंपनी ऍक्ट म्हणजे MCA चे जे कंपनी कायदा आहे तो याला रेग्युलेट करतो. त्यानंतर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे तो याला लागू होतो. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा सुद्धा कायदा याला लागू होतो. तुमचा कॅपिटल रिक्वायरमेंट NOF किती आवश्यकता आहे, तर 200 करोड यासाठी रिक्वायरमेंट आहे. मिनिमम किती मेंबर्स असायला पाहिजे, तर पब्लिक लिमिटेड असेल तर 7 लागेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल तर 2 मेंबर्स लागतील. सॉरी, यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड जनरली तुम्ही अवेलेबलच नाहीये. पब्लिक लिमिटेड कंपनी करूनच स्मॉल फायनान्स पॉसिबल आहे. त्यानंतर डिपॉझिट घेऊ शकता का, तर बिलकुल यामध्ये डिपॉझिट घेऊ शकतो, लोन देऊ शकतो आणि आरबीआयचं लायसन्स यामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर फायनान्स कंपनी आहे. यामध्ये कोणतं रजिस्ट्रेशन आहे, तर पब्लिक लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड दोन्ही घेऊ शकतो. कोणाचं रेग्युलेशन लागू होतं, तर कंपनी ऍक्ट आहे, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे आणि आरबीआय ऍक्ट आहे. तुमचा नेट ओन फंड किती असायला पाहिजे, तर 10 CR असायला पाहिजे. मेंबर रिक्वायरमेंट जसं मी आता ही जी मेंबर रिक्वायरमेंट आहे ऍक्च्युअली पब्लिक लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेडची जी लागू होते मिनिमम ती आहे. मॅक्झिममला काही लिमिट नाही, तुम्ही किती करू शकता पब्लिक लिमिटेड मध्ये. डिपॉझिट घेऊ शकता का, फायनान्स कंपनी आहे तर डिपॉझिट नाही घेऊ शकत. लोन देऊ शकतो का, तर बिलकुल 100% लोन देऊ शकतो. आरबीआय लायसन्स लागतंय का, तर यस
आरबीआय लायसन्स घेऊ म्हणजे कंपल्सरी आहे. विदाउट आरबीआय लायसन्स तुम्ही फायनान्स बिझनेस नाही करू शकत. आता मायक्रो फायनान्स मध्ये सुद्धा पब्लिक लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड तुम्ही करू शकता. हे वरचे तिन्ही ऍक्ट तुम्हाला लागू होणार. त्यानंतर जे कॅपिटल आहे तुमचं 5 CR ने लागू होतं. आता इथे मी कॅपिटल सांगतोय. कॅपिटल म्हणजे तुम्हाला कंपनी जर रजिस्ट्रेशन करायची असेल तर एक मिनिमम कॅपिटलनी सुद्धाही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. कंपनी रजिस्ट्रेशन होईल, पण ज्यावेळेस तुम्ही आरबीआय कडे हे लायसन्स मागण्यासाठी जाणार तर त्यावेळेस आपल्याला आपला एनओएफ महत्वाचा आहे. म्हणजे कंपनी रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं नाहीये, कंपनी कमेन्समेंट जे सर्टिफिकेट आहे ते मिळणं महत्वाचं आहे. तर कमेन्समेंट ऑफ बिझनेसचं सर्टिफिकेट केव्हा मिळेल तुम्हाला, तर हे एनओएफ क्रायटेरिया तुम्ही जेव्हा फुलफिल करत असाल तेव्हा, आणि तेव्हाच तुम्हाला आरबीआयचं रजिस्ट्रेशन मिळेल. फक्त कंपनी रजिस्ट्रेशन करायचे असेल तर एकदम कमी कॅपिटल ठेवून सुद्धा कंपनी रजिस्ट्रेशन पॉसिबल आहे. आता मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये डिपॉझिट घेऊ शकतो का, तर नाहीये. लोन देऊ शकतो का, तर बिलकुल लोन देऊ शकतो. आरबीआय लायसन्स तुम्हाला यामध्ये कंपल्सरी आहे. त्यानंतर पीअर टू पीअर फंडिंग जे आपण बघितलं की हा जो एक प्लॅटफॉर्म आहे, ऍक्च्युली ही फायनान्स जो हे आहे एक दोघांमधला लोन देणारे आणि लोन घेणारे यामधला एक मध्यस्थी आहे, एक दुवा आहे. तर यामध्ये पब्लिक लिमिटेड करू शकतो, प्रायव्हेट लिमिटेड करू शकतो. हे तिन्ही ऍक्ट जे आहे याला लागू होणार आहे. 2 करोड रुपयाचं कॅपिटल ठेवून आपण जो एनओएफ आहे 2 करोड रुपयाच्या एनओएफ नी याचं कमेन्समेंट ऑफ बिझनेसचं सर्टिफिकेट मिळू शकतो आणि आरबीआयचं लायसन्स मिळू शकतो. यामध्ये हे बघून घ्या, डिपॉझिट घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत. लोन देऊ शकतो का, नाही देऊ शकत. म्हणजे आपण आपल्या लेवलवर नाही देऊ शकणार, तर हे समोरच्याकडून घेणार आहे आणि समोरच्यांना देणार आहे. त्यानंतर सेक्शन 8 कंपनी आहे जे की इझी आणि सिंपल आहे. सेक्शन 8 कंपनी कोणत्या कायदा लागू होतो, तर कंपनी कायदा लागू होतो. त्यामध्ये सेपरेट एक सेक्शन 8 म्हणून एक प्रोव्हिजन आहे जे की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी आहे. कंपनी ऍक्ट याला लागू होतो. बाकी रिझर्व्ह बँकेचा आणि जे बँकिंग रेग्युलेशन आहेत ते याला लागू नाही होणार. कॅपिटल किती लागेल तुम्हाला, तर 1 लाख रुपये कॅपिटल लागेल. मेंबर्स मिनिमम किती लागतील, तर 2 मेंबर्स लागतील. यामध्ये डिपॉझिट घेऊ शकतो का, तर पॉसिबल नाहीये, परमिशन नाहीये डिपॉझिट घेण्याची. पैसा कुठून येईल, तर डोनेशन मधून येईल. आणि त्यानंतर लोन देऊ शकतो का, तर लोन बिलकुल देऊ शकतो. मायक्रो लेवलवर तुम्हाला लोन वाटप करायचं आहे, ज्याची की लिमिटेशन आहे, कोणाला द्यायचं आणि किती द्यायचं. आरबीआय रजिस्ट्रेशन लागतं का, तर यामध्ये काही आवश्यकता नाही. विदाउट आरबीआय लायसन्स तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकता. पेमेंट बँक, सॉरी आपण पेमेंट बँक डिटेल मध्ये नाही बघितली. पेमेंट बँक म्हणजे ऍक्च्युली आता जसं तुम्ही बघत असाल तसं एअरटेल पेमेंट बँक आहे, जिओ पेमेंट बँक आहे, हे मोठाले ब्रँड आहे. छोटाले सुद्धा आहे कित्येक जे आपण ऐकलेलं नाही. आपण आपली स्वतःची पेमेंट बँक सुद्धा करू शकतो. पेमेंट बँक साठी कंपल्सरी पब्लिक लिमिटेड कंपनीच असायला पाहिजे. लागू कोणतं होणार, तर हे तिन्ही कायदे यासाठी लागू होणार. पेमेंट बँक म्हणजे जसं सिंपल इथे काय करू शकतो आपण, सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकतो, डिपॉझिट करू शकतो, पण यांना लोन देण्याचा अधिकार आहे का, नाहीये. कॅपिटल किती लागणार यांना, 100 करोडचा मिनिमम 100 करोडचा एनओएफ तुम्हाला लागेल. इथं कंपनी रजिस्ट्रेशनचं कॅपिटल जी काही मिनिमम रिक्वायरमेंट आहे ती लागेल. पण बिझनेस स्टार्ट करायचा असेल, आरबीआय परमिशन घ्यायची असेल तर तुमचा एनओएफ 100 करोड असायला पाहिजे. पब्लिक लिमिटेड कंपनी असेल तर 7 मेंबर्स लागतील, प्रायव्हेट साठी 2 मेंबर्स लागतील. यामध्ये डिपॉझिट घेऊ शकतो का, हो तर बिलकुल घेऊ शकतो. मॅक्झिमम एका व्यक्तीकडून 2 लाख रुपये घेऊ शकतो. ही सिंपल एकदम फास्ट ग्रोथ होणारी कंपनी आहे. जसं आपण बघितलं असेल की मोबाईलवरूनच आपण सेव्हिंग अकाउंट ओपन करतोय. कित्येक असे प्लॅटफॉर्म झाले, मोबाईल ऍप आले त्यांचे की मोबाईलवरच सर्व काही केवायसी अपलोड करायचे आहे, सेव्हिंग अकाउंट ओपन होतो. एका व्यक्तीचे मॅक्झिमम 2 लाख रुपये इथे डिपॉझिट करू शकतो. हा ऍक्च्युली एक प्लॅटफॉर्म आहे जो की यामध्ये लोन पॉसिबल नाहीये, आरबीआय रजिस्ट्रेशन लागतंय. पण मग हा करायचा आहे कशाला, फक्त डिपॉझिट घेऊन करायचंय काय, तर डिपॉझिट घेऊन तुम्हाला गव्हर्नमेंटकडेच हा एक 75% गव्हर्नमेंटच्या जे काही ट्रेजरी आहे तिथे डिपॉझिट करायचं आहे. 25% तुम्ही तुमच्या वर्किंग कॅपिटल साठी युज करू शकता. पण हा का करतात, जनरली हा थर्ड पार्टी प्रोडक्ट सेल करण्यासाठी हा बिझनेस केला जातो. थर्ड पार्टी प्रोडक्ट म्हणजे कोणते, म्हणजे तुम्हाला जर म्युच्युअल फंड जर सेल करायचा असेल, तुम्हाला इन्शुरन्स जर सेल करायचे असेल, किंवा पेटीएम तुम्ही बघत असाल,
पेटीएम मध्ये जसे हे पेटीएम सुद्धा एक पेमेंट बँक आहे, तर पेटीएमचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. तर हे प्रोडक्ट म्हणजे डिपॉझिट घेतात ते आणि मेनली सेल काय करतात, हे रिचार्जेस करणं, डीटीएच रिचार्ज वगैरे हे जे काही आहे, लाईट बिल भरणं, म्युच्युअल फंड, स्टॉक ट्रेडिंग, त्यानंतर स्टॉक ट्रेडिंग यामध्ये पॉसिबल नाही. जर तुमचं सेबी रजिस्ट्रेशन असेल तर यामध्ये करू शकता, पण म्युच्युअल फंड बिलकुल यामध्ये तुम्ही सेल करू शकता आणि इन्शुरन्स यामध्ये सेल करू शकता. आता यामध्ये तुम्ही आणखी एक काय फायदा आहे, यामध्ये दुसऱ्या बँकेचे आपण ऍज अ बीसी म्हणजे बिझनेस कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा काम करू शकतो, किंवा आपल्या स्वतःच्या पेमेंट बँकचं आणखी मार्केटमध्ये बीसी सुद्धा अपॉइंट करू शकतो. म्हणजे बघा हे महत्वाचं आहे, आपण आपली पेमेंट बँक दुसऱ्यांची बीसी म्हणून काम करा किंवा आपले स्वतःचे बीसी अपॉइंट करा आणि बिझनेस ग्रो करा. म्हणजे यामध्ये सुद्धा अनलिमिटेड संधी आहे. लोन देण्याचे कुठेही झंझट नाही, कुठे काही करायची आवश्यकता नाही. तुम्ही डेबिट कार्ड देऊ शकता, पण क्रेडिट कार्ड लोन हा जो ऑप्शन आहे त्यामध्ये यामध्ये पॉसिबल नाहीये. तुम्ही तुमच्या जे काही सेव्हिंग अकाउंट ओपन केलेले आहे, जे काही डिपॉझिट आहे, तुमचं वॉलेट जे काही आहे, तर यामध्ये मिनिमम इंटरेस्ट तुम्ही देऊ शकता आणि त्यांना डेबिट कार्ड देऊ शकता. हे लक्षात घ्या की यामध्ये लोन देता येत नाही, आरबीआयचे परमिशन 100% लागते. त्यानंतर मल्टीस्टेट आहे. मल्टीस्टेट कोणाच्या मल्टीस्टेट रजिस्ट्रेशन कोणतं होतं, तर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अंडरमध्ये हे मल्टीस्टेट रजिस्ट्रेशन होतं. याला कोणता कायदा लागू होतो, तर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा लागू होतो. मिनिमम कॅपिटल किती आहे, तर 1 CR कॅपिटल तुम्हाला आवश्यक आहे. मेंबर्स किती लागतील, तर 7 लोकांची प्रमोटर बॉडी लागेल. त्यानंतर 1000 महाराष्ट्रातले मेंबर्स लागतील. त्यानंतर 50 मेंबर अदर स्टेटचे लागतील. त्यानंतर यामध्ये डिपॉझिट आपण घेऊ शकतो का, 100% घेऊ शकतो. लोन देऊ शकतो का, तर बिलकुल आपण लोन देऊ शकतो. आरबीआय रजिस्ट्रेशनची आवश्यकता आहे का, तर नाही, आरबीआय रजिस्ट्रेशनची इथे कुठेही आवश्यकता नाही. कोऑपरेटिव्ह आपण पुढे बघणार आहोत. कोऑपरेटिव्ह सोसायटीला कोणता कायदा लागू होतो, तर स्टेट कोऑपरेटिव्ह कायदा जो आहे तो लागू होतो. त्यानंतर जे तुमचं हे कॅपिटल रिक्वायरमेंट आहे किती आहे, तर 5 लाख ते 35 लाख असं दिलेलं आहे. आपण आता बघितलं की 5 लाख कोणाला लागतील, 10 लाख कोणाला, 15 लाख कोणाला लागतील आणि 35 लाख कोणाला लागतील. तर हे वेगवेगळे आहेत. 5 लाख जनरली महिलांना लागतात, 35 लाख हे जनरल कॅटेगरीसाठी कॅपिटल लागतं. किती जण लागतील, 11 जणांची मिनिमम प्रमोटर बॉडी लागते आणि मेंबर ऍज पर कॅटेगरी, म्हणजे तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीमध्ये रजिस्ट्रेशन करणार आहे, तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, महिलांसाठी, SC ST साठी, तर त्यानुसार तुम्हाला हे मेंबर्स लागतील. यामध्ये डिपॉझिट घेऊ शकतो का, बिलकुल घेऊ शकतो. लोन देऊ शकतो का, तर 100% लोन देऊ शकतो. आरबीआयचा रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. त्यानंतर पुढे बघणार आहोत निधी कंपनी आहे. निधी कंपनी स्पेशल कंपनी कायद्यानुसार निधी रजिस्ट्रेशन होते. कोणता कायदा लागू होतो, तर कंपनीचा ऍक्ट यासाठी लागू होतो. कॅपिटल किती लागतंय, कॅपिटल 5 लाख आणि तुम्ही कंपनी रजिस्ट्रेशन करू शकता, पण तुमचा जो NOF आहे 20 लाख आहे. म्हणजे 20 लाख रुपये जेव्हा होईल तुमचे, तेव्हा तुम्ही हा बिझनेस रन करू शकता. 7 मेंबर्सची रिक्वायरमेंट आहे आणि 200 मेंबर्स तुम्हाला करायचे आहेत विदिन 120 डेज, म्हणजे 4 महिन्यामध्ये. मी आता सांगितल्याप्रमाणे डिपॉझिट घेऊ शकतो का, 100% घेऊ शकतो. लोन देऊ शकतो. आरबीआय रजिस्ट्रेशन यामध्ये आवश्यकता नाही. तर हे सर्व आपण बघितलंय. आतापर्यंत जे काही डिस्कस केलं त्याचं एक शॉर्ट मध्ये समरी बघितलेली आहे. तर आता जर काही तुमचे डाऊट असेल तर ते आपण बघणारच आहोत. हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आता आमच्याकडून तुम्हाला काय काय मिळेल, जस्ट मी आतापर्यंत सर्व बिझनेस, बँकिंग आणि फायनान्स बिझनेसचे काही ऑप्शन सांगितलेत. आमच्याकडून तुम्हाला काय काय सर्व्हिस दिल्या जाते, तर या सर्व प्रकारचे आतापर्यंत जे काही बघितले प्रकार, आपण सर्व प्रकारचे रजिस्ट्रेशन आपण करून देऊ शकतो. ऑडिट अँड कंप्लायन्स आपले CA CS इन हाऊस आहेत, ऍडव्होकेट्स आहेत. त्यानंतर ऑडिट कंप्लायन्सेस हे सर्व आपण इन हाऊस करतो. रजिस्ट्रेशन इन हाऊस आपण ही सर्व्हिस करतोय. तुम्हाला बँकिंग सॉफ्टवेअर जसं लागेल तसं आपण प्रोव्हाइड करू शकतो. बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण बँकिंग सॉफ्टवेअर आपल्याकडे आहेत. त्याची प्रॉपर ट्रेनिंग देणं, तुमच्या स्टाफला ट्रेन करणं, गाईड करणं, कशा प्रकारे हे करायचंय, अकाउंटिंग कशा प्रकारे करायची, ट्रान्झॅक्शन मेंटेन कसे करायचे, हे सर्व ट्रेनिंग आपण देतो. त्यानंतर आता बँकिंग बिझनेस करायचा म्हणजे तुम्हाला काही जे काही प्रिंटिंग मटेरियल लागेल, स्टेशनरी लागतील, कोणत्या असायला पाहिजे, त्याचे डॉक्युमेंटेशन कसे लिहिणं आवश्यक आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन प्रिपेअर कसे करायचे, वेगवेगळे अग्रीमेंट्स कसे करायच्या, त्यानंतर
जे काही आपण हे करणार आहोत, मॉर्गेज करणार आहे तर मॉर्गेज कशा प्रकारे करायला पाहिजे, कोणते फॉर्म कशा प्रकारे भरायला पाहिजे, हे सर्व काही ट्रेनिंग आणि जे काही फॉर्मॅट्स आहे हे आमच्याकडून तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या स्टाफला प्रॉपर ट्रेन आपण करू शकतो आणि तुमचा बिझनेस आपण ग्रो करायची जबाबदारी घेऊ शकतो. तसं मी आता जे सांगितलं की स्टाफ हायरिंग करणं, तुमच्या बिझनेससाठी स्टाफ हायरिंग आमच्या मार्फत होऊ शकते किंवा तुम्ही तुमचे स्टाफ हायरिंग करून आपण त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा मदत करू शकतो. का? कारण स्टाफ हायरिंग जर योग्य झाली तरच बिझनेस तुमचा सक्सेस होतो. त्यामुळे ही सर्व्हिस आम्ही ऍडिशनली सुरू केली. स्टाफ जर आपण गलत चूज केला तर स्टाफच्या म्हणजे एखाद्या गलत कामामुळे आपला पूर्ण बिझनेस डबघाईस येऊ शकतो. त्यामुळे स्टाफ एकदम व्यवस्थित, योग्य, फुल्ली ट्रेन, एक्सपिरियन्स असायला पाहिजे. तर स्टाफ हायरिंग करणं आणि त्यांना ट्रेनिंग देणं हे काम सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर बिझनेस तर रजिस्ट्रेशन झालाय, पण आता त्याचा ब्रांच सेटअप कशा प्रकारे करायला पाहिजे. ब्रांच सेटअप मध्ये खूप सारे पॉइंट्स येतात, जसं फर्निचरचं सेटअप, पीसी सेटअप, मॅनेजरची केबिन सेटअप, क्लर्कची केबिन, तुमचं वर्क स्टेशन, हे सर्व एकदम कॉर्पोरेट लेवलवर केलं जातं आपल्याकडून. म्हणजे तुम्हाला तसं इंटेरियर कशा प्रकारे असायला पाहिजे ज्याद्वारे तुमचा बिझनेस वाढेल, मार्केटमध्ये तुमचं ट्रस्ट वाढेल, रेप्युटेशन वाढेल. बघा, जेव्हा बिझनेस केव्हा वाढतो, जेव्हा डिपॉझिटरचा आपल्यावर ट्रस्ट असेल. आता हा ट्रस्ट कसा बिल्ड होतो, तर हे सर्व काही आपण आता जे बघितलंय, तुमची ब्रांच कशी आहे, तुमचे डॉक्युमेंटेशन कसे आहे, तुमचा स्टाफ कसा आहे, हे सर्व व्यवस्थित असेल तरच ट्रस्ट वाढतो. ट्रस्ट वाढला तर 100% बिझनेस वाढतो. तर त्यासाठी आपण ब्रांच चांगलं सेटअप करण्याची त्यासाठी सपोर्ट करतो. त्यानंतर आता आपला प्रायमरी बिझनेस काय आहे, तर डिपॉझिट घेणं आणि लोन देणं. तर मग या सर्व दोन्हीच्या आपण स्कीम डिझाईन करून देऊ शकतो तुम्हाला. ते कशा डिझाईन करू शकतो, तर तुमचे कॉम्पिटिशन मध्ये कोण आहे, तर ते कॉम्पिटिशन बघून, मग मार्केटला कॉम्पिटिशन बघून त्यामध्ये आणखी आपल्याला पुढे काय करता येईल अशा स्कीम आपण डिझाईन करू शकतो. जसे अशा डिझाईन करणं की ज्यानुसार आपल्याला डिपॉझिटही जास्त येईल आणि आपलं लोन सुद्धा चांगलं मार्केटमध्ये घेतलं जाईल. त्यानंतर बिझनेस करायचा आहे म्हणजे मार्केटिंग शिवाय, ब्रँड बिल्डिंग शिवाय तर पॉसिबलच नाही. तर तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग करणं, तुमचा ब्रँड बिल्ड करणं, तुमच्या सेल्स स्टाफला सेल्स ट्रेनिंग करणं, हे सर्व आपण पॅकेज सेपरेट मार्केटिंग आणि सेल्स पॅकेज डिझाईन केलेलं आहे. तर तुम्हाला आणखी जर या पॅकेज विषयी किंवा या पूर्ण सर्व्हिस विषयी माहिती पाहिजे असेल तर प्रत्येक पॉइंटवर आपण एक्झॅक्टली काय काय देतोय हे प्रॉपरली तुम्हाला माहिती मिळेल, किंवा आमच्या स्टाफला कॉल करा, हे सर्व तुम्हाला सांगून देतील. त्यापेक्षा एखादं पीडीएफ तुम्ही बघून घ्या आमची, त्यामध्ये सर्व काही पॉइंट्स दिलेला आहे, ए टू झेड आपण काय काय डिटेल मध्ये दिलेलं आहे की आम्ही एक्झॅक्टली कशा प्रकारे सर्व्हिस देणार आहोत. आमचा मोटिव्ह काय आहे, सर्व्हिस प्रॉपर देणं, ना की क्लायंट वाढवणं. क्लायंट तर आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्र लेवलवर आपले क्लायंट आहे. हे का आहे, काय झाले, कारण आपली सर्व्हिस तशी आहे. आपण जबाबदारी ही घेतो की तुमचा ब्रँड मोठा होणं, तुमचा बिझनेस ग्रो होणं, ना की फक्त रजिस्ट्रेशन करणं आणि तुम्ही तुमचं बघा, तुम्ही मार्केटमध्ये बघा कशा प्रकारे. आता जनरली खूप सारे सीएम, नाव नाही ठेवायचं, आमच्याच फील्डमध्ये आहे, प्रॉपर माहिती फक्त रजिस्ट्रेशन करतात आणि बाकीचं मग आपल्या स्वतः क्लायंटवर जबाबदारी दिली जाते. कित्येकांचे NDH4 रिजेक्शन मध्ये येत आहेत. का येत आहेत? कित्येकांचे रॉंगली कंप्लायन्स होतात. का होत आहेत? प्रॉपर माहिती नाहीये किंवा प्रॉपर क्लायंट सोबत कम्युनिकेशन नाहीये. आपण प्रॉपर जर क्लायंटला गाईड नाही केलं तर क्लायंट 100% ते काही एक्सपर्ट नसतात. प्रत्येक क्लायंटला प्रत्येक गोष्ट माहिती नसते. सांगायची जबाबदारी आमची आहे, फॉलो करायची, पाळण्याची जबाबदारी तुमची आहे. तर हे सर्व आपलं टीम ई-टॅक्स वाला आम्ही इन हाऊस करून घेतोय. चालेल, मी आता जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही काय देतो, सर्व्हिस, क्वालिटी सर्व्हिस देतोय, ना की कमी प्राइस मध्ये देतोय. मार्केटमध्ये तुम्हाला आता मी जे सर्व्हिस सांगितल्या, एखादा कोणी तुम्हाला कमी सर्व्हिस मध्ये सुद्धा ऑफर करेल. आम्ही कमी प्राइस वर काम करत नाही, आम्ही क्वालिटी सर्व्हिस वर काम करतो. तुमचा बिझनेस ग्रो झाला तर तुमचं आमचं रिलेशन लॉंग टर्म राहू शकतं, ना की कमी प्राइस घेणं आणि मग बिझनेस तुमचा म्हणजे सर्व्हिस कशी आहे, तुमचा बिझनेस बंद पडवणं अथवा चांगला चालू, आम्हाला घेणं देणं नाही, असं आपलं काम नाही. तर आम्ही क्वालिटी सर्व्हिस देतो आणि एकदम म्हणजे आपली त्याच लेवलची फीस सुद्धा आहे. तर प्लीज फीस जी आहे तर त्यामध्ये एक छोटासा आपण डिस्काउंट देऊ शकतो, पण एकदम मार्केटची आम्हाला काही घेणं देणं नाही. मार्केटमध्ये कोणत्या सर्व्हिसची काय फीस आहे, आम्ही आमच्या सर्व्हिस नुसार, आम्ही आमच्या क्वालिटीनुसार आम्ही आमची फीस डिसाईड केलेली आहे.
तर ती तुम्हाला देणं, बाकी जबाबदारी तुमचा बिझनेस बिल्ड करण्याची जबाबदारी आमची आहे, ती आम्ही 100% सक्सेसफुली पार करू. त्यानंतर आता हे सर्व माहिती तुम्ही घेतलेली आहे. माहिती घेतल्यानंतर बाकी तुम्हाला जर आमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं असेल तर आमच्या स्टाफशी कॉन्टॅक्ट करा, किंवा कित्येकांचं आमच्या स्टाफ सोबत बोलणं चालू असेल, झालं असेल. त्यानंतर अशाच प्रकारचे आता मी हे सर्व प्रकार एकदमच आपल्या वेबिनार मध्ये डिस्कस केलेला आहे. इंडिव्हिज्युअल सुद्धा आपण एका एका टॉपिकवर व्हिडिओ असे अपलोड करणार आहोत युट्यूबवर. म्हणजे जसं कोणाला सेक्शन 8 मायक्रो फायनान्स करायचं आहे तर सेपरेट सेक्शन 8 विषयी प्रॉपर डिटेल माहिती, A to Z प्रॉपर माहिती आपल्या युट्यूब व्हिडिओवर आपण अपलोड करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला आमचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करण्यासाठी आपण याची लिंक चार्टवर तुम्हाला मिळेल. तर आमचे जे स्टाफ आहे, अशोक सर, तुम्ही जी आपल्या युट्यूबची लिंक आहे तर ती चॅट बॉक्स मध्ये टाका. त्यानंतर सर्व काही तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि आमच्याशी कनेक्टेड राहू शकता. आणखी कनेक्ट होण्याचे वे आहे, फेसबुकवर तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता, आमच्या ऑफिसला येऊ शकता, ऑफिसला व्हिजिट करू शकता, 1 to 1 आपली मीटिंग घेऊ शकता. ओळख झाली, आणखी ओळख झाल्यानंतर आणखी आपल्याला चांगली सर्व्हिस देता येईल. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू सुद्धा मीटिंग पॉसिबल आहे 1 to 1. आता हा जसा वेबिनार आहे तसं आपण 1 to 1 सुद्धा, जर समजा तुम्हाला येणं शक्य नसेल आमच्या ऑफिसला, ऑफिस कुठे आहे आपलं, छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला ऑफिस आहे. आणि दुसरं जे आमचं माझं नेटिव्ह प्लेस आहे अंबड, जालना डिस्ट्रिक्ट, इथे ऑफिस आहे. आपला जवळपास 28 जणांचा सध्या सर्व जणांचा स्टाफ आहे. वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, सर्वांवर सर्व जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी कसे तुमचे काम करण्यासाठी ते एनी टाइम ते कटिबद्ध आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.